कमी कपडे घालून फिरणं, यालाच एक प्रकारे स्त्री स्वातंत्र्य असं सध्याच्या फेमिनिझमच्या संकल्पनेमध्ये मानलं जातं. पुरोगामी हा जो शब्द आहे ना, तर मला वाटतं की तो फक्त स्वैराचार आहे. म्हणजे त्यांना स्वातंत्र्य या शब्दाची नीट व्याख्या नाही. करू नको म्हणलं की ते करायचं, ह्या गोष्टी म्हणजे त्यांच्या दृष्टीने जर स्त्रीमुक्तीवाद असेल तर मग त्यांचंच बरोबर आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त स्वैराचार, हे माझं स्पष्ट मत आहे सध्याच्या काळात. तरी उत्तान कपडे घालून जर तुम्ही आज बाहेर फिरताय तर किती महिला अशा आहेत की ज्यांना स्वसंरक्षण येतं. 16 वर्षाची मुलगी आहे, अल्पवयीन, आणि ती एका लव्ह जिहादच्या केसमध्ये ती अडकली. प्रेम करणं चूक नाही, पण ती ज्या वेळेला त्याला कटक कारस्थानांचं ज्या वेळेला वास लागतो तर तो जिहाद होतो. घरातलं वातावरण एखाद्या मुलीचं अगदी पाळत ठेवून म्हणा, आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढच्या नंतर त्या मुलीचा उपभोग घेणं, मग तिला त्याच्यात अडकवणं, ते हे सगळ्या ज्या काय आहेत ते हे त्यांची ती स्ट्रॅटेजी ठरलेली असते. ब्लॅक मॅजिक पण केलं जातं, वशीकरण पण केलं जातं. आणि वशीकरण केलेली मुलगी तिचं तुम्ही किती काउन्सिलिंग करा, समुपदेशन करा, ठीक आहे, तुमचं ऐकत. समोरचे जे काही लोक आहेत ते त्यांच्याकडनं होता होईल ते सगळे प्रयत्न करतात, तर ते त्यांच्यावर साम दाम दंडभेद हे सगळे प्रकार वापरतात. त्याच्यामध्ये हे वशीकरण वगैरे जे आहेत त्या गोष्टी सुद्धा 100% होतात. पण ज्या वेळेला ती पळून गेली त्यावेळेला त्यांचं साधारण काहीतरी ते रमजानचा महिना चालू होता, त्यावेळेला त्या मुलीला गाईचं मांस खाण्यासाठी त्या लोकांनी जबरदस्ती केली आणि त्यावेळेला तिला कळालं की ती नेमकी कुठं अडकली आहे. घरी 2 मुलं असलेला चांगला संसार ती त्या तिराईत व्यक्तीसाठी सोडून जाते. नात्यात पण जर राहायचंय तर त्यांना बंधने नको असतात. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश विसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. सॅफ्रॉन फेमिनाईन या आपल्या सिरीजमध्ये आज आपल्या चॅनलवर ज्या गेस्ट आलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे सौ स्नेहा दिनेश जोशी. त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगायचं तर उर्दू शायरी करण्यामध्ये त्या माहीर आहेत आणि उर्दू शायरी करता करता जिहाद्यांची कुटाई करण्यामध्ये देखील त्या माहीर आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या स्नेहाजी यांची फेमिनिझम बद्दल देखील काही स्पेसिफिक अशी मतं आहेत. पत्रकारिता त्यांनी पूर्ण केलेली आहे, एमकॉम झालेलं आहे आणि संकल्प हिंदू टाइम्सच्या त्या संपादिका आहेत. लव्ह जिहाद ही जी भीषण समस्या सध्या हिंदू समाजाच्या समोर आ वाचून उभी आहे, या लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी किंवा या लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या मुलींना त्यांनी आपल्या घरी यावं, त्यांचं आयुष्य पुन्हा चांगल्या रीतीने सुरू व्हावं, याच्यासाठी स्नेहाजी खूप मेहनत घेतात आणि त्याबद्दल अक्षय हिंदू पुरस्काराने देखील त्या सन्मानित झालेल्या आहेत. तर स्नेहाजी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आमच्या चॅनलवर जो सॅफ्रॉन फेमिनाईन हे जे आपण सेगमेंट चालू केलंय त्याच्या या नवीन एपिसोडमध्ये थँक्यू. तर तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी मी बघितल्या. अतिशय अष्टावधानी आणि अष्टपैलू असं तुमचं व्यक्तिमत्व आहे की आपल्या या गप्पांना सुरुवात करताना आपण कोरोना काळापासून सुरुवात करूयात. कारण की कोरोना काळामध्ये देखील तुमचं लिखाण, तुमचं साहित्य हे सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं होतं. तीचं पान या मासिकामध्ये देखील तुम्ही खूप लिखाण केलंय आणि फेसबुकवर पण तुम्ही कायम लिखाण करत असता. तर काय आहे तीचं पान, काय होतं आणि त्या वेळेस तुम्ही जे काही लेख लिहिलेत त्याबद्दल तुमच्या मनात काय भावना होती ती जरा कृपया आमच्या दर्शकांना सांगा. नक्कीच. तिचं पान म्हणजे आता नावातच खरं तर तिचं पान म्हटल्यानंतर फक्त हे स्त्रियांसाठी समर्पित असा एक तो मासिकांक होता. सायली देशपांडे आणि अक्षय देशपांडे दोघ जण आहेत नागपूरचे, पती पत्नी उभयता. त्यांनी कोरोना काळात जे लिहिणारे लोक आहेत की म्हणजे सगळ्याच जेव्हा ऍक्टिव्हिटी बाहेरच्या बंद होत्या तर त्यावेळेला
लिहित्या हातांना काहीतरी नवीन चालना मिळावी यासाठी तो कार्यक्रम सुरू केला होता. तो मासिकांक असा होता की त्याची जे प्रकाशन व्हायचं ते सुद्धा ऑनलाईनच व्हायचं. अच्छा. म्हणजे त्याला काही कुठला असा वस्तुनिष्ठ कार्यक्रम असा झाला नाही, पण ते ऑनलाईनच त्याचं प्रकाशन व्हायचं. मग त्याच्यामध्ये दर महिन्याला प्रत्येकाला वेगवेगळे विषय दिले जायचे. अर्थात तिचं पान हा जरी त्याचं नाव असलं तरी पुरुष महिला दोघंही त्याच्यामध्ये लिखाण करू शकत होते. फेसबुकचे एक किरण गोटी मुकुल म्हणून एक जण आहेत, तर त्यांनी मला त्याच्यासाठी सजेस्ट केलं होतं की ताई तुमचं लिखाण छान आहे आणि हा तुम्हाला मासिकांकामध्ये जर लिहायला आवडणार असेल तर मी तुम्हाला त्यांच्याशी जोडून देतो, तर तुम्ही तुमचं लिखाण सुरू करा. तर मग अशा रीतीने तिथून खरं म्हणजे जाहीरपणे लिहिण्याला सुरुवात झाली. तसं लिखाण आधीपासून होतच, ते फेसबुकवर जास्त असायचं. मग म्हणजे आपण म्हणतो ना अधिकृतरित्या कुठंतरी लेखन येणं, बरोबर. तर ती सुरुवात तिचं पानपासून झाली. अच्छा. तिचं पान, तिची सुरक्षा, तिचा मान, तिची प्रतिष्ठा, असं एकंदरीत कॅम्पेनिंग केलं जातं महिलांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत. आणि स्त्री सन्मानाचा प्रश्न, स्त्री सुरक्षेचा प्रश्न, या सगळ्या गोष्टी ती हा शब्द घेऊन ह्याच्यावर बोललं जातं, मांडणी केली जाते. त्याच्यामध्ये सगळा स्त्रीवादी कार्यकर्त्या किंवा आत्ताच्या भाषेमध्ये ज्याला फेमिनिझम म्हटलं जातं, हे फेमिनिझम मानणारी सगळे लोक यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. आणि तुम्ही देखील तिचं पान या मासिकामध्ये लेखन करत होतात कोरोनाच्या कालावधीमध्ये. आपल्या कार्यक्रमाचं नाव देखील फेमिनाईन असं आहे, सॅफ्रॉन फेमिनाईन. हो. तर तुम्ही या फेमिनिझम कडे कशा रीतीने बघता, किंवा तुमच्या दृष्टीने स्त्रीवाद, स्त्री शक्ती, स्त्रीत्व, फेमिनिझम म्हणजे काय? आता खरं तर बघायला गेलं तर याची व्याख्या आताच्या घडीला सुसंगत सांगावी तर म्हणजे स्त्रीमुक्तीवाद तुम्ही जो आपण आता सध्या बघतोय, तर तो इतका वेगळ्या प्रकारचा आहे की स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त स्वैराचार, हे माझं स्पष्ट मत आहे सध्याच्या काळात तरी. अच्छा. मला अपेक्षित जो असतो की स्वराज्य जननी जिजाऊ माता यांनी शिवबाराजांना जन्म दिला, शिवबाराजे घडवले आणि त्या शिवबाराजांनी स्वराज्य घडवलं, ते खरं फेमिनिझम होतं. त्यांना अच्छा. माहिती होती स्वराज्याची कल्पना काय आणि कसं असायला हवं स्वराज्य. तिथल्या स्वराज्यातली म्हणजे अगदी शेतातल्या अन्नाचा कण सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे. म्हणजे फक्त स्त्रियांचाच असा विषय नव्हता, तर अगदीच सगळ्या समर्पित भावनेनं त्यांना हे वाटत होतं की आपलं स्वराज्य कुठेतरी अशा प्रकारे असावं की तिथं आपल्या लेकी बाळींना मान उंच करून जगता येईल. मग आजकालचं जे फेमिनिझम आहे ते मला वाटतं ते फक्त स्वैराचार जो असतो त्याकडे झुकलेलं मला जास्त जाणवतं. पण तुम्ही म्हणालात की जिजाऊ साहेबांचा उल्लेख केलात, शिवरायांचा उल्लेख केलात, तर ठीक आहे की तेव्हा स्त्रियांची सुरक्षा जी परकीय विदेशी आक्रमक होते यांच्यापासून करावी लागली शिवरायांना. पण आत्ताच्या घडीला आपल्या समाजातच अशी मंडळी आहेत की ज्यांच्यामुळे स्त्रिया सुरक्षित नाहीत. नातेवाईक असतील, ओळखीची लोक असतील, मित्र असतील, आजूबाजूची मंडळी असतील, की ज्यांच्या वागणुकीमुळे स्त्रियांचं सुरक्षा हा खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला. मग त्या अनुषंगाने तुम्ही फेमिनिझम कडे कसं बघता? सुरुवात म्हणजे मला असं वाटतं की एखादा जर समाज फार सृजनशील असेल की म्हणजे घडवायचा असेल तर त्याची सुरुवात कुटुंबापासून होते. आणि कुटुंबातली करती स्त्री जी असते, जी पुढच्या पिढ्यांना संस्कारक्षम बनवते, तर आजकाल सगळ्यात मोठा वाटा जो असतो आपल्या मुलांना घडवण्यात, तर तो आई म्हणून स्त्रीचाच असतो. तर आज कुठेतरी आपली सनातन हिंदू धर्म संस्कृती जी आहे ती फार सर्वव्यापक आहे. अगदी तुम्ही आता बघाल की नऊवारी साडीमधून सहावार मध्ये म्हणजे महिलांचा पोशाख आला, सहावार मधून ड्रेस आले, ड्रेस मधून जीन्स आल्या. म्हणजे अगदी आधुनिकता सुद्धा आपल्या लोकांनी फार म्हणजे चांगल्या प्रकारे ऍक्सेप्ट केली आहे. म्हणजे बरोबर. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन असं नाहीये की स्त्रियांना आपल्या हक्कासाठी किंवा कुठल्याही गोष्टींसाठी लढा द्यावा लागत नाही. इतका आपला धर्म हा सहिष्णू आहे. आणि फक्त आपली कमी कुठं पडते ना, तर आपल्याच धर्मातल्या चांगल्या गोष्टी आपण समजून न घेता त्याच्यावर टीका करत असतो किंवा
त्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत समजावून देण्यात आपण कमी पडतो. मला वाटतं सध्याच्या ज्या काही महिला आहेत, तर अगदी म्हणजे हे टोकाचं असं नाही म्हणता येणार, पण कुठेतरी हा बदल घडायला हवा, की जर चांगला समाज तुम्हाला घडवायचा असेल, जबाबदार नागरिक तुम्हाला घडवायचे असतील, तर सुरुवात कुठेतरी कुटुंबापासून झाली पाहिजे. चांगले संस्कार केले, थोडंफार धर्मसंस्कार जरी घरातून जर दिले, तर मला नाही वाटत की म्हणजे पुढची चांगली पिढी तयार व्हायला काही अडचण येईल म्हणून. अच्छा, म्हणजे जे पुरुषांचं जे स्त्रियांच्या प्रती असलेली वागणूक आहे, ती वागणूक चांगली जर का ठेवायची असेल तर धर्मसंस्कारांची गरज आहे असं अगदी गरज आहे, तुम्हाला म्हणायचं. अगदी गरज आहे. अच्छा, उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याकडे आदर्श म्हणून घ्यावेत ना, असे पण फार महापुरुष फार चांगले आहेत, की सनातन हिंदू धर्म आपला इतका 5,000 वर्षांपासूनची ज्याला आपण परंपरा आहे असं म्हणतो. तर साक्षात प्रभू श्रीरामचंद्र आपल्या उभ्या भारताचे आराध्य दैवत आहेत, की ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं, की त्यांनी आपल्या आयुष्यात मर्यादा घालून दिल्या होत्या. आयुष्य एका माणसाने कसं जगायला हवं. आणि दुसरे म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, की त्यांनी स्त्री दाक्षिण्य काय असतं, की समोरच्या स्त्री जी उभी असेल, परकी स्त्री, तिला कोणत्या नजरेने पाहावं, तर आईच्या नजरेने पाहावं, असं त्यांनी एक त्यांच्या मावळ्यांना दंडक घालून दिला होता. समोरची स्त्री दिसलीये, ती आपली असो नाही तर परकी असो, ती आपली बहीण आहे, आपली आई आहे, ह्याच दृष्टीनं तिच्याकडे बघावं, हा एक दंडक शिवरायांनी घालून दिला होता. आणि मला वाटतं आदर्श यापेक्षा वेगळे काही नसावेत. बरोबर. पण जेव्हा मुलं घराच्या बाहेर पडतात, तेव्हा आता तुम्ही सांगितलं की परस्त्रीकडे माते समान बघावा अशी आपली नजर असली पाहिजे. आणि ही मुलं बाहेर पडल्यानंतर त्यांच्या कानांवर अशी गाणी येतात की आज की रात मजा आँखों से लीजिए. आणि या गाण्यांवर अगदी शाळेतल्या गॅदरिंग्स मध्ये पण डान्स बसवले जातात. तर मग काय या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं आहे? घरात कितीही मुलांना खूप चांगलं संस्कार म्हणा किंवा चांगल्या जाणीवा सगळ्या समाजाबद्दल करून दिल्या, तरी बाहेर जेवायला त्यांचा सगळ्या समाजाशी संबंध येतो. तर त्यावेळेला हे चित्र आजचं म्हणजे खरोखर फार खेदकारी आहे. आणि ह्या गोष्टी 100% मुलांच्या मनावर परिणाम करतातच. पण इथं मला असं वाटतं की आपण आई-वडील म्हणून जे संस्कार करतो, एक कुटुंब म्हणून मुलांवर संस्कार करतो, तर त्याची परीक्षा म्हणा किंवा त्याचा कस जो आहे, तो या ठिकाणी लागतो. की घरात जर मुलांना मैत्रीपूर्ण वातावरणात चांगले संस्कार दिले आणि चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांच्याशी सुसंवाद चांगला ठेवला, तर ही शक्यता कुठेतरी बाहेर गेल्यानंतर मुलांना एक जाणीव राहील. ज्यांचे आई म्हणजे जी मुलं आई-वडिलांना सतत खूप चांगल्या कामात बघतात, समाजात त्यांचं वावरणं बघतात, त्यांचं काम बघतात, तर मला असं वाटतं की ते घरातूनच त्यांना एक जो गुण असतो तो त्यांच्यात उतरलेला असतो. ते समजून घेणं असेल किंवा चांगल्या प्रकारे त्यांचं वागणं असेल, तर ही शक्यता मला जास्त वाटते. हे जे तुम्ही म्हणालात ना की मग तो कस लागेल आपला, आणि असा कस लागायला हरकत नाही, पण घरातून आपण संस्कार दिले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे घरातलं वातावरण बिघडतं कामा नये. उलट घरातल्या वातावरणामुळे बाहेरचं वातावरण चांगलं झालं पाहिजे. मग ही मुलं ज्या वेळेला बाहेर पडतात, त्यावेळेला आपल्या घरातून काहीतरी संस्कारांची शिदोरी जर त्यांची चांगली सोबत असेल, तर मग ते बाहेर चांगलंच देणार. आणि जर घरातच म्हणजे समजा नवरा बायकोतच विसंवाद होतोय, घरात भांडणं आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं वागणं जर घरातच चुकीचं असेल, तर मुलांच्याही मनावर लहानपणापासून ते पाहतात, तोच परिणाम होतो. बाहेरही त्यांना कदाचित संगत वेगळी लागू शकते. असंही नाही की म्हणजे प्रत्येकाला संगत वाईटच लागते म्हणून तो वाईटच होतो. कधी-कधी घरात वातावरण वाईट असूनही बाहेर चांगली संगत मिळाली, तर मुलं याच्यातून म्हणजे काय म्हणतात ना, उभारू शकतात. चांगला त्यांच्यात संस्कार घडू शकतात. परंतु ही जी बेसिक जबाबदारी आहे, जी मूळ जबाबदारी आहे, ती आई-वडिलांचीच आहे. आणि ते संस्कार जपण्याचं काम जोपर्यंत होत राहणार, तोपर्यंत चांगली पिढी घडण्याचं काम पण नक्कीच होत राहणार. तुम्ही म्हणालात ही जबाबदारी आई-वडिलांचीच आहे. पण आता म्हणजे फेमिनिझम पासून आपण खरं तर या विषयाला सुरुवात केली. फेमिनिझम आणि मग तुम्ही म्हणालात की घरामध्ये मुलांना संस्कार दिले पाहिजे. आणि मग आता तुम्ही म्हणता की ही जबाबदारी आई-वडिलांची. पण अनेक कुटुंबांमध्ये आई-वडील काय, कुटुंबातले सदस्य देखील एकमेकांशी बोलत नाहीत किंवा त्यांना वेळच नसतो बोलायला. तर ह्या सगळ्या अशा कुटुंब संस्थेवर, अशा सगळी
एकमेकांपासून जणू काही नाळ तुटल्यासारखं एकमेकांशी वागत असतात. वागत असतात. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय सांगाल की कशा रीतीने आपण ही सगळी आपली कुटुंब संस्था टिकवून ठेवली पाहिजे? आपल्या समाजाने कुटुंब व्यवस्था म्हणजे सुरुवातीपासून जी आपल्याकडे आहे, तर ती मला वाटतं फार काहीतरी विचारपूर्वक केली असणार आहे. कारण आता यामध्ये जर म्हणजे बोलायचं झालं तर फार खोलवर जावं लागेल. कारण छोटी होत चाललेली कुटुंब पद्धती, त्याच्यातून मग सगळे होणारे पारिवारिक अडचणी असतील, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी असतील, या विषयावर आपण न बोललेलं बरं. कारण लोकांना छोट्या कुटुंबा म्हणजे प्रत्येकाची वैयक्तिक काही अडचणी असतात त्या वेगवेगळ्या असूच शकतात. पण जर कुटुंब तुमचं चांगलं आणि एकमेकांशी कनेक्टेड असेल, खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या घरात एकमेकांशी संवाद होत असेल, तर मुलांनाही त्याच चांगल्या वातावरणाची सवय लागते. सगळ्यांना सामावून घेणं असेल, सगळ्यांच्या अडी-अडचणी सोबत आपण एका कुटुंबात राहतो, तर ते सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर असते. हे मुलांना जेव्हापासून म्हणजे लहानपणापासून जर कळालं, तर मुलं सुद्धा तशीच पुढं वागतात. पण हेच जर समजा आजकाल आपण घरात बघतो, की आई-वडिलांशिवाय मुलं ह्या व्यतिरिक्त घरात 3 जणांचं किंवा 4 जणांचं कुटुंब असतं फार तर. बरोबर. त्याच्यामध्ये मोठे ज्येष्ठ हा काही प्रकार जो आहे, तो आता म्हणजे वृद्धाश्रमांची वाढती संख्या वगैरे आपण समाजात बघतो. कारण घरात ज्येष्ठ नकोच आहे. कामानिमित्ताने जेव्हा मुलं बाहेर जातात, दुसरीकडे संसार थाटतात, घरात ज्येष्ठांचा वावर अजिबातच नाहीये. त्याच्यामुळं मुलांना सुद्धा वागताना कुठं अडवलं पाहिजे, कुठं टोकलं पाहिजे, तर तो प्रकार काही राहिलेला नाहीये. बरोबर. आई-वडील सुद्धा त्यांच्या कामात दंग असतात. त्याच्यामुळे त्यांनाही मुलांकडं करतायत तर करू द्या. आम्ही स्वातंत्र्य दिलंय. तर स्वातंत्र्य मला वाटतं, की प्रत्येकाने स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येकाच्या कसोटीवर तपासून घेणं फार गरजेचं झालेलं आहे. त्याच्यामुळे मुलांना कुटुंब पद्धती ही जर चांगली असेल आपली, कुटुंब जर चांगलं असेल, तर मुलं निश्चित चांगल्या मनाची घडतात. तुम्ही आता स्वातंत्र्य हा शब्द वापरला, तर तुमची काय व्याख्या आहे स्वातंत्र्याची? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये फार पुसटशी रेघ असते. त्याची जाण प्रत्येकाला हवी. अच्छा. बरोबर. कारण स्वातंत्र्य जर आलं तर जबाबदारी येते आणि ती जबाबदारी पेलण्याची ज्यावेळेला तुमच्या क्षमता येते, तर ते स्वातंत्र्य उपभोगायला तुम्ही खऱ्या अर्थानं काबिल असता. आणि त्याच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला अगदी कमी कपडेच घालणं पाहिजे, अगदी पाश्चिमात्य पद्धतीनेच सगळं वागलं पाहिजे, तर याला स्वातंत्र्य म्हणत नाही. तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या चांगल्या संस्कारांनी सुद्धा करू शकता. आज मी माझ्या घरात माझ्या मुलाला वाढवताना माझं मत जर खूप चांगल्या पद्धतीने जग जाहीरपणे मांडू शकते, तर हे सुद्धा माझ्यासाठी स्वातंत्र्यच आहे. आज माझ्या हिंदू धर्माने मला हा अधिकार जन्मता दिलेला आहे. मी हिंदू म्हणून जन्माला आली आहे, तर हा हा अधिकार मला जन्माने प्राप्त झालेला आहे. हे स्वातंत्र्य मला जन्मापासून प्राप्त झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला इतर कोणाकडे त्याच्यासाठी भीक मागायची काही गरज मला वाटत नाही. की मला काही बोलायचंय आणि मला त्याच्यासाठी परवानगी लागतेय, तर ही परिस्थिती माझ्या धर्मात नाही याचा मला नक्कीच अभिमान आहे. तर हे सुद्धा स्वातंत्र्यच आहे. साधारण आता मी स्वातंत्र्य हा शब्द मुद्दामून त्याबद्दल तुम्हाला विचारलं, कारण की फेमिनिझम किंवा स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती यांची मांडणी अशीच असते की स्त्रिया या स्वतंत्र नाहीयेत आणि त्यामुळे आपण स्त्री स्वातंत्र्याचा लढा उभा केला पाहिजे. आणि स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय, तर तुम्ही आता त्याचा उल्लेख केलात की कमी कपडे घालून फिरणं मनसोक्त किंवा घराच्या बाहेर पडणं, यालाच एक प्रकारे स्त्री स्वातंत्र्य असं सध्याच्या फेमिनिझमच्या संकल्पनेमध्ये मानलं जातं. तर मग तुम्ही याच्या विरोधात आहात का? अगदीच नाही. विरोधात असं म्हणताच येणार नाही. कारण काळानुरूप आपल्यात बदल होत गेले. आपली जी संस्कृती आहे ती म्हणजे वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळं जे काही आहे ते आपल्या कुटुंबाप्रमाणे आहे. हे पूर्ण जग जे आहे आपल्या कुटुंबाप्रमाणे आहे. आणि हिंदू धर्म हा जो आहे तो इतका सहिष्णू, मी आधी पण म्हणलं, की आपल्या इतके जे चेंजेस जे बदल आहेत, इतके स्वीकारार्ह बदल आहेत आणि ते आपण सगळ्यांनी ऍक्सेप्ट पण केलेले आहेत. नऊवारीतून स्त्रीचा प्रवास सहावारीत आला, सहावारीतून ड्रेसमधून जीन्समध्ये, आता अगदी मग म्हणजे जीन्स मधून अगदी समजा मिनीज आणि शॉर्ट्स घातल्या तर बिघडलं कुठं? म्हणजे त्याच्यामध्ये फेमिनिझम करणारे जे आत्ताची लोक आहेत, ज्या स्त्री मुक्तीच्या कार्यकर्त्या आहेत किंवा जे विचारक आहेत, जे पुरोगामी आहेत, त्यांचं म्हणणं तेच आहे की जर का महिलांनी जर का कमी कपडे घातले तर बिघडलो कुठं? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचं अधिकार आहे घटनेने दिलेला. त्या फॅशन करू शकतात, त्या कमी कपड्यांमध्ये रस्त्यावर हिंडू शकतात, कुठेही जाऊ शकतात. तर मग
ह्या सगळ्यांकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता? सध्याचं स्त्री स्वातंत्र्य किंवा जे काही स्त्री मुक्तिवाद आहे ते म्हणजे मला तर ते पुरोगामी हा जो शब्द आहे ना, तर तो मला वाटतं की तो फक्त स्वैराचार आहे. म्हणजे त्यांना स्वातंत्र्य या शब्दाची नीट व्याख्या नाहीये. अच्छा. हा फक्त स्वैराचार आहे. आपण करू नको म्हणलं की ते करायचं. ह्या गोष्टी म्हणजे त्यांच्या दृष्टीने जर स्त्री मुक्तिवाद असेल तर मग त्यांचंच बरोबर आहे. अच्छा. बरोबर आहे. आपण आज उद्या किती जरी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही हे असं वागताय ते चुकीचं आहे, तर ते तुम्हाला हेच देणार की आम्हाला जन्माने अधिकार दिलेला, आम्हाला कायद्याने अधिकार आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुणी अडवलेलं नाहीये. अडवत कुणीच कुणाला नाही. शेवटी प्रश्न जो आहे तो तुमच्या संस्कारांचा असतो, तुमच्या सामाजिक जाणीवेचा असतो. जर तुम्हाला तुमच्या या संस्कार असतील, संस्कृती असतील, सामाजिक जाणीवा असतील, ज्या जर तुमच्या मनात कुठेतरी जागृत असतील, तर माणूस असं वागताना म्हणजे वागण्याआधी 100% विचार करणार. पण जर तुम्हाला नाहीच हा गोष्ट म्हणजे फक्त काय म्हणतात ना आपण हिंदुत्ववादी जे लोक आहेत किंवा जे धार्मिक गोष्टी समजावून सांगतात त्या लोकांना विरोधच करायचा असेल तर मग त्याला तुम्ही काहीच करू शकत. बरोबर. असा विषय आहे. तुम्ही किती जरी त्यांना उद्या सांगितलं की मला तुम्ही असं राहू नका, हे चांगलं नाहीये, तर ते म्हणतील नाही हेच बरोबर आहे. तर त्या अशा लोकांना आपण काहीच करू शकत नाही. हा शेवटी मानसिकतेचा प्रश्न असतो. बरोबर. मला माझ्यापुरती माझं स्वातंत्र्य कसं आहे, तर मला माझ्या संस्कारात राहून जे काही करता येतंय, जे उपभोगता येतंय, ते माझ्या दृष्टीने सगळं स्वातंत्र्य आहे. मला बोलण्याचं, राहण्याचं, आचाराचं, विचाराचं सगळ्याचं स्वातंत्र्य आहे. ते मी माझ्या संस्काराच्या दृष्टिकोनातून बघते. मला लोकांनीच अगदी तसंच राहावं असं मला अपेक्षित नाहीये. पण ते प्रत्येकाने करायला हवं हे मात्र गरजेचं आहे. बरोबर. तर स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा स्वातंत्र्याची संकल्पना काय तुमच्या दृष्टीने? स्वातंत्र्य म्हणजे मला माझ्या जन्मापासून माझ्या हिंदू धर्माने जे दिले अधिकार म्हणा किंवा हक्क म्हणा, तर ते माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य आहे. मी आज माझ्या विचारांना जगजाहीरपणे मांडू शकते, बोलू शकते, लिहू शकते. हे माझ्या दृष्टीने माझं स्वातंत्र्य आहे. म्हणजे त्यासाठी फक्त उत्तम कपडे घालूनच फिरलं पाहिजे तर तो स्त्री मुक्तिवाद झाला. तर ही जी काही संकल्पना आहे ती म्हणजे ती योग्य नाहीये. म्हणजे भलेही मला त्याला विरोध नाहीये. कुणी कसे कपडे घाला, कसेही राहा त्याच्याबद्दल विरोध नाहीये. पण जर आता पूर्वीच्या काळी असं लोक म्हणायचे, की समजा संध्याकाळ झाली तर एखादी आडवाट असेल, तर त्या आडवाटीनं म्हणजे ज्येष्ठ मंडळी सुद्धा जायची नाहीत. काय याचं कारण असं नाही, की तिथं म्हणजे तो काय फार घाबरण्याचा प्रकार होता. पण ज्या वाटेवर तुम्हाला माहितीये, की तिथं चोर दरोडेखोर थांबलेत आणि तिथं जाऊन जर तुम्ही तुमचा स्वतःचा शहाणपणा दाखवणार असाल, तर हा मूर्खपणा ठरतो. बरोबर. उत्तम कपडे घालून जर तुम्ही आज बाहेर फिरताय, तर किती महिला अशा आहेत, की ज्यांना स्वसंरक्षण येतं. बरोबर. जर तुम्ही तसे कमी कपडे घालून जर बाहेर फिरताय, तर समाजात सगळ्याच प्रकारची लोक असणार आहेत. तुम्हाला सगळ्याच दृष्ट्यांना ज्या नजरा आहेत त्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. मग अशा म्हणजे कमी कपडे घालणाऱ्या अशा किती महिला आहेत, की ज्यांना स्वतःचं स्वसंरक्षण येतं. जर त्या जबाबदारीवर त्या बाहेर पडणार असेल तर हरकत काहीच नाही. पण उद्या जर समजा तुम्ही कमी कपडे घातलेत आणि अशा एखाद्या जागी गेलात, तुमच्यावर अतिप्रसंग जर समजा झाला किंवा तो प्रकार झाला, तर अशा कितीतरी बायका आहेत, की त्यानंतर टाहो फोडतात, की आमच्या बाबतीत असं झालं. मग तुम्ही जर समजा विनयाने किंवा चांगल्या पद्धतीने वागतच नाहीये, तर तुम्ही लोकांकडून का अपेक्षा करताय? बरोबर आहे. कारण शेवटी आपण म्हणतो, की पुरोगामित्व म्हणजे काय, की आम्ही ज्या गोष्टी करू नका म्हणतो, त्या गोष्टी त्यांना करण्यात जास्त आनंद वाटतो. मग त्यामुळे त्यांना विरोध करण्यात अर्थ काहीच नाहीये. पण माझ्या दृष्टीने मला एक गोष्ट नक्की आहे, की स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात पुसटशी रेघ असते आणि त्याचा जो काही फरक आहे तो प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे पुरोगामी लोक अशी मांडणी करतात, की पुरुषांच्या नजरा खराब आहेत, तर तुम्ही पुरुषांना अक्कल शिकवा, पुरुषांना संस्कारित व्हायला सांगा. तुम्ही स्त्रियांवर का बंधन आणताय? म्हणजे किती फसवतात ती लोक, की एकीकडे म्हणतायत की पुरुषांच्या नजरा खराब आहेत, त्यांच्यामध्ये वाईट प्रवृत्ती आहे आणि अशाच वेळेला स्त्रियांना प्रोवोक करतात, की अशा पुरुषांच्या समोर तुम्ही कमी कपड्यांमध्ये जावा. अगदी म्हणजे किती चुकीच्या रीतीने हे सगळ्या स्त्रियांना एक प्रकारे संकटाच्या खाईमध्ये ढकलून देण्याचं त्यांची मांडणी चालू आहे, त्यांची पेरणी चालू आहे. अगदी खरंय. कारण हिंदू धर्मात स्त्रीला अगदी लक्ष्मीचं स्वरूप दिलेलं आहे.
देवी स्वरूप दिलेलं आहे. आपल्या जे देवी देवता आहेत त्याच्यामध्ये सुद्धा देवीला फार उच्च दर्जा आहे. म्हणजे देवांपेक्षा सुद्धा देवीचं महात्म्य जे आहे ते फार जास्त आहे. पण इथं काय झालंय, कारण स्त्री जी आहे ती कुटुंबाचा सगळ्यात जी म्हणजे सर्जनशील जी कोण असेल तर ती आई आहे. आई मुलांना चांगले संस्कार देते तर चांगली पिढी घडणार आहे, चांगलं कुटुंब घडतंय, चांगली पिढी घडतीये, चांगला समाज घडणार आहे. तर ह्या बरोबर उलट काहीतरी जे असतं, मग स्त्रियांना सांगायचं पुरोगामी लोकांनी की तुम्हाला या जोखडात अडकून ठेवलंय, तुम्हाला संसारात अडकून ठेवलंय, तर मग का तर घाला त्याच्यावरच घालायचं, जे मूळ आहे त्याच्यावर घाला. कुटुंब पद्धती विस्कळीत होतीये का, कारण स्त्रीवाद जो आहे किंवा स्त्री मुक्तीवाद आहे तो जास्त फोफावत चाललाय. मुख्य गोष्टीवर जर हल्ला झाला तर ते कुटुंब व्यवस्थेत राहत नाहीये, संस्कार घडणार नाहीयेत, चांगली पिढी घडणार नाहीयेत. तर मग हे जे काही आहे आपली हिंदू धर्माला कुठेतरी काय म्हणतात ना, जे नामशेष करण्याचे प्रयत्न चाललेत किंवा काय म्हणतात ना विरोध करण्याचे जे प्रयत्न चाललेत त्याच्यात हा अजेंडा फार काय म्हणतात ना मोठ्या प्रमाणावर आहे पुरोगामी लोकांचा, की हल्ला कोणावर करा, स्त्रियांवर करा. पुरुष काय, पुरुष हे घरात स्त्रीला म्हणजे किती जरी चांगलं वागवलं तरी पुरोगामी लोकांच्या दृष्टीनं म्हणजे ही पुरुष सत्ताकच आपली हिंदू संस्कृती आहे. पण तसं खरं बघायला गेलं तर तसं नाही. आपल्याला स्त्रियांना हिंदू धर्मात फार स्वातंत्र्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी स्त्रियांकडे त्या उपजत आलेल्या असतात. फक्त हे आता हे काळानुरूप फक्त त्याच्यात बदल घडतात, इतकाच फरक आहे. बरोबर. म्हणजे एक प्रकारे स्त्री सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना स्त्रियांना प्रोवोक करायचे की तुम्ही रात्री अपरात्री बाहेर पडा, आणि त्यासाठी मुद्दामून हिंदू धर्माला टार्गेट करायचे की ज्या हिंदू धर्माने स्त्रीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं आहे त्याच हिंदू धर्मातून ती स्त्री मुक्त झाली पाहिजे, की जेणेकरून ती अधोगतीला जाईल आणि मग स्वाभाविकपणाने हिंदू कुटुंब संस्था आणि हिंदू समाज देखील अधोगतीला जाईल. मी स्नेहाजी आणखीन पुढे जाऊन तुम्हाला विचारतो की मग ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे कसं बघता, किंवा तुमचा चिरंजीव श्रीरामची जडणघडण करताना कसं तुम्ही या सगळ्या गोष्टी पाळता किंवा काय विशेष लक्ष देता श्रीरामकडे? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घरात जे वातावरण असतं मुलं ते सगळ्यात जास्त अप्रिशिएट करतात. म्हणजे त्यांना ते म्हणजे ते घेत राहतात प्रत्येक गोष्ट, आणि त्यांचं आपल्याकडं लक्ष असो किंवा नसो, पण ते घरात काय चाललं ना त्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा ते टिपत असतात. आता आमच्या घरात जर सकाळ उठल्यापासून जर फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची गाणी चालू असतात किंवा आमचे दोघांचं जे काही कार्य चालतं दिवसभर त्या चर्चा चालू असतात, यांचे फोन कंटिन्यू चालू असतात, आमचा फोन चालू असतं, आई काय करते आणि वडील काय करतात हे त्याला माहिती आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगायचं तर आई म्हणून ही जबाबदारी माझ्यावर कधी आलीच नाही की त्याला वेगळं काही शिकवावं. तो आपोआप या जडणघडणीत घडत गेला. घरात आमचं जे वातावरण आहे की आम्ही दोघं तो बघतो बाहेर कुठं जात आहेत लोक, त्यांना इतकं म्हणजे सगळीकडं बोलवणं असतं किंवा काय, तो आमच्या बरोबर बऱ्याचदा कुठंच येत नाही. म्हणजे बऱ्याचदा नाही, खूप वेळा तो येतच नाही कुठं, पण त्याचं लक्ष मात्र सगळं असतं. आणि त्या बाबतीतल्या ज्या काही म्हणजे संकल्पना आहेत त्या सुद्धा त्याच्या स्पष्ट आहेत. कोणाशी कसं वागावं किंवा आपल्याला काय करणं आहे, हिंदू म्हणून आपण जन्माला आलोय तर आपण कसं असायला हवं, या आतापासूनच त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर आहेत. आणि मला वाटतं मला त्यासाठी वेगळे खरंच काहीच प्रयत्न करावे लागले नाही. आणि हे सगळी जी काही म्हणजे क्रेडिट जे आहे हे सगळं माझ्या घरच्या वातावरणाला आहे, की मला आई म्हणून त्याच्यावर वेगळे संस्कार करण्याची गरज कधी भासली नाही. त्याच्यामुळे तो आपोआप या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकत गेला. मी फेसबुकवर अनेक वेळेला तुमचे व्हिडिओज बघितलेत की तुम्ही कुठं फिरायला जेव्हा जाता तेव्हा मंदिराच्या प्रांगणात तुम्ही श्रीराम आणि सगळे घरचे तुम्ही शिववंदना म्हणता. हो. किंवा श्रीराम आता लहान आहे, मला वाटतं आता 8वीत का 9वीत असेल, 7वीत आहे, पण 7वीत आहे, पण तरी अनेक वेळेला त्याचे व्हिडिओ मी बघतो की तो कुठेतरी किल्ल्यांवर गेलाय, कुठेतरी धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतलाय, कुठेतरी तो छान पुस्तकांचा स्टॉल लावून चांगली चांगली पुस्तकं विकण्याचं काम करतोय एवढ्या कमी वयामध्ये. तर हे विशेष काही तुम्ही कष्ट घेताय का हे असंच पहिल्यापासून वातावरण ठेवलेलं आहे? नाही, आता ह्याची खरी सुरुवात जी आहे ते शिववंदना तुम्ही जे काही म्हणाल्यात ते आपले गुरुवर्य
संभाजी भिडे गुरुजी जे आहेत, त्यांचं शिवप्रतिष्ठान नावाची संघटना आहे. ती पूर्ण महाराष्ट्रभर आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही काम करते. नगरमध्ये साधारण 2015-16च्या सुमाराला माझे मिस्टर दिनेश जोशी जे आहेत, त्यांनी धारकरी म्हणून त्यांचं काम सुरू केलं. म्हणजे शिवप्रतिष्ठानचं जे काम करतात त्यांना धारकरी म्हणतात. तर ते त्यांच्या त्या सगळ्या लोकांच्या म्हणजे गुरुवर्यांच्या ज्या वेळेला आम्ही संपर्कात आलो, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जास्त काय म्हणतात ना, सगळं अनुभवायला मिळालं, इतिहास जास्त अनुभवायला मिळाला, जवळ जायला मिळाला आणि मग हिंदुत्वाचं जे कार्य आहे तिथून जास्त सुरुवात झाली. तर शिवप्रतिष्ठानचा एक उपक्रम आहे, 30 दिवस 30 धारकरी रोज नित्यपूजा करत असतात प्रत्येक शहरामध्ये. त्यांना तारखा ठरवून दिलेल्या असतात आणि नित्यपूजा म्हणजे शहरातली जी कुठली पण मुख्य मूर्ती जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, त्या मूर्तीला दररोज त्यांची आंघोळ आणि पूजा, तिथे त्यांना नित्यनियमानं हार घालणं आणि हार घातल्यानंतर जी आपण शिववंदना ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र घेतो तो तिथं म्हणायचा. ही जी संकल्पना आहे ती आम्हाला फार आवडली. तरी ज्या वेळेला काम सुरू केलं त्यावेळेला दिनेश जोशींनी आमच्यासाठी एक तारीख घेतली. तर दर महिन्याच्या 26 तारखेला आमची नित्यपूजा असते. ते फेसबुकवरून सुद्धा आम्ही तो लाईव्ह करत असतो आणि त्यावेळेला ते ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र जे आहे तर तो आम्ही घेत असतो. आणि श्रीरामचं ते ऐकत ऐकत ते पाठ झाले, त्याच्यामुळे त्याला वेगळं शिकवावं लागलं नाहीये. वा, म्हणजे शिवप्रतिष्ठानमुळे शिववंदना, शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वाभाविकपणाने तुमच्या दोघांकडे आला आणि तो तुमच्या घरामध्ये झिरपला. आणि श्रीराम पण आता त्या संस्कारात घडत आहे. मला खूप म्हणजे असं म्हणलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, पण तुमचं सगळी कारकीर्द जेव्हा मी अभ्यासतो तेव्हा मला असं खूप चांगलं वाटतं आणि हे म्हणाला की यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं एक खंबीर पुरुष जो तिचा पती असतो तो ठामपणे उभा असतो, तेव्हा ती स्त्री देखील यशस्वी होते. तर हे सगळं मी तुमच्याबद्दल बोलतोय, ते बरोबर बोलतोय का? अगदी खरंय. म्हणजे मला तुम्ही मगाशी मला जे विचारलं स्त्री स्वातंत्र्य काय असतं किंवा स्त्रीवाद काय असतो, तर समाजात हे चित्र फार चांगलं रंगवलं गेलं की एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण एखादी स्त्री ज्या वेळेला धडाडीने काम करते त्यावेळेला असं म्हणतात की ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. असेलही, त्याच्याबाबत माझं अजिबात पण दुमत नाही. पण ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला तिच्या कुटुंबाकडून, घरातल्या व्यक्तींकडून ज्या वेळेला पाठिंबा मिळतो त्यावेळेला ती खऱ्या अर्थानं जास्त यशस्वी होते. आणि मला हे जे आहे म्हणजे तुम्ही जे म्हणाले ते त्यात अगदी काही म्हणजे काहीच खोटं नाहीये. ते अगदी खरं आहे की दिनेश जोशी स्वतः खंबीरपणे पाठीमागं आहेत, त्याच्यामुळेच हे सगळं काम जे आहे ते फार चांगल्या पद्धतीनं मी आज समाजामध्ये करू शकले. वा, खूप छान. काय काय सांगाल तुम्ही तुमच्या आणि दिनेशजींच्या या छान अशा नात्याबद्दल, की सगळी कपल्स हिंदू समाजातली सगळी नवविवाहित जोडपी, मी तर असं म्हणेन की प्रेमी युगल देखील प्रेरणा येतील, असं तुम्ही दिनेशजींबद्दल आणि तुमच्या नात्याबद्दल काय या सगळ्या युथला सांगाल? मला एक वाटतं की नवरा बायको म्हणून आपण ज्या वेळेला समाजात वावरतो किंवा कुटुंबात पण तुमच्यात एकमेकातलं जे बॉन्डिंग असतं, प्रेम असतं किंवा संवाद असतात, ते फार समजूतदारपणा जो असतो त्यानेच झाले पाहिजे. एक म्हणजे नवरा एक सांगतोय, बायको एक सांगते, दोघांचे चेहरे विरुद्ध दिशेला. तर मला वाटतं आमच्या दोघांमध्ये ही गोष्ट पहिल्यापासून कधी झालीच नाही. आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे मित्र आहोत. बऱ्याच जणांना आमचं लव्ह मॅरेजही वाटतं, पण ते नाहीये. आमचं अरेंज मॅरेज नाहीये. अगदी ठरवून बघण्याचा कार्यक्रम करून हा सगळा लग्न आमचं जमलं. आणि कॉलेजपासून जरी आम्ही एकत्र असलो तरी तेव्हापासून म्हणजे चांगला म्हणजे दिनेश जोशी जे होते तेव्हा माझा चांगला मित्रही होता आणि लग्नानंतर फार उत्कृष्ट ते पती पण झाला. म्हणजे खूप चांगला सपोर्टिव्ह. आणि एकच गोष्ट एक आहे की एकमेकांना समजून घेणं. त्यांच्या ज्या हिंदुत्वाचं जे काही काम आहे त्यांनी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला खरं तर मी यामध्ये नव्हते. माझं लिखाण असायचं, पण हिंदुत्वाशी रिलेटेड जे काही काम होतं तेव्हा मी त्याच्यात नव्हते. परंतु जसे जसे त्यांना त्याच्यात म्हणजे त्यांची रुची वाढत गेली, त्यांना ते सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या, मग त्यावेळेला असं एक जाणवलं की काम सगळेच जण करतात, संघटनांचे पण जे लोक असतात सगळेजण असतात, पण त्यांच्याबरोबर घरातल्या स्त्रिया कुठंच येत नाहीत.
म्हणजे आपण जे पण संघटनांमध्ये काम करतो बघतो आपण, तर त्यांचं एक असायचं की मी काम करतो, सगळेजण करतात, पण जिथं आपण म्हणतो की स्त्रियांनी असं करायला पाहिजे, पण तिथं प्रत्यक्षात कुणी येत नाही. बरोबर. पण हे काम मात्र त्यांनी मला हिरिरीनं, मी नको म्हटलं तरी मला त्यांनी तिथं नेणं असेल किंवा मग ती जी तेव्हापासून जी सुरुवात झाली अच्छा. तर ती मग ती आज तागायत आहे. मग ते बॉन्डिंग जे आहे की हो नाही तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे आणि ते पटतं मला. मला असं काही म्हणजे फार वेगळं काही वाटलंय. मग ते स्वतः सांगतात सुद्धा की जर तुला पटत नाही तर तू नाही म्हण. बरोबर. त्याच्याबद्दलही काही विषय नाहीये. पण जर मला असं वाटतं की तू इथे यावं, तर मग ते मला माहिती असतं की तो चांगलाच काहीतरी घडणार आहे. तर बरोबर. मग आजपर्यंत तशी वेळ तर काय आजपर्यंत आली नाहीये आणि एवढ्या 14-15 वर्षात तर सोबतीनच काम आहे. जे काही आहे ते सगळं सोबतीनच काम आहे. बरोबर. वाह! खूप छान वाटलं हो. दिनेशजी आणि तुमचं हे नातं आणि हे सगळं बॉन्डिंग ऐकून. आणि दिनेशजींमुळे तुम्ही हिंदुत्वाच्या कामाकडे वळलात. हो. पण मी सगळी तुमची फेसबुक प्रोफाईल बघतोय, तर त्याच्यामध्ये म्हणजे मी हिंदुत्वाच्या बद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारणारच आहे. हं. पण त्याआधी एखादी उर्दू शायरी तुम्ही जर का इकडं सादर केलीत, तर आम्हाला खूप छान वाटेल. वो चैन और सुकून अब कहा, झूठ से जगमग सारा आसमान, तो सच के चांद सूरज अब कहा, कैद हर पंछी गुलामी के पिंजरे में, आजादी की खुली उड़ान अब कहा, वतन की मिट्टी तो हो चुकी लहूलुहान, वतन की मिट्टी तो हो चुकी लहूलुहान, बेकसूर का बेखौफ गुमना इस मुल्क में अब कहा, झूठ ने बांध रखी पट्टी आंखों पर, झूठ ने बांध रखी है पट्टी आंखों पर, सच को खरीद सके वो बाजार अब कहा, थक हार के गुमसुम हो गई, थक हार के गुमसुम हो गई, न्याय के कान सुने वो पुकार अब कहा, मन्नत मुरादों के धागे चाहे कितने भी बांध लो, मन्नत मुरादों के धागे चाहे कितने भी बांध लो, रब तक पहुंच पाए वो पाक पुकार अब कहा, खैर छोड़ो, खैर छोड़ो तुम्हारे गांव गलियारों का हाल सुनाओ, खैर छोड़ो तुम्हारे गांव गलियारों का हाल सुनाओ, मेरे मुल्क मेरे शहर में वो चैन और सुकून अब कहा. वाह! म्हणजे आता हे जे एकंदर वातावरण आहे की फार विचारपूर्वक वागावं लागतं, बोलावं लागतं, तर त्यावेळेला ही एक साधारण सुचून गेलेली कविता आहे आणि हिंदी लेखन हेच फार मुख्य होतं, आवड अच्छा. होती आणि वाचनामुळे ते लिहित गेले. अच्छा. जशी तुम्ही आता उर्दू शायरी ऐकवलीत, हं. तसेच एखादं मराठी काव्य देखील आम्हाला ऐकवा. काव्य आहे, लिहिलेले आहेत बरेचसे, पण त्यातही ललित लेखन हा जो आहे तो माझा आवडता प्रकार आहे. तर बरं. मी जे काही लिहिण्याचा साधारण प्रयत्न करत असते, तर त्यातलं एक मी वाचून दाखवते. ठीक आहे. रात्र भिनत जाते. झोप, स्वप्न, अंधार, भीती, प्रणय, प्रतीक्षा या पलीकडेही रात्रीचं किंचितसं अस्तित्व उरलेलं असतं. अनेकदा सांगूनही न उलगडणारी कोडी रात्र सोडवते. अलगद विनासायास. खिडकीतून दिसणाऱ्या चंद्रासारखी असते रात्र, निखालस सुंदर. जमिनीवर पाठ टेकता टेकताच गाढ झोप लागावी. एक प्रहर उलटता उलटता स्वप्नांचा अंमल झोपेवर चढावा. मध्यरात्र सरता सरता रातराणीच्या सुवासाने अवघा आसमंत दरवळून जावा आणि पहाटेकडे कलता कलता जोडीदाराची मिठी घट्ट व्हावी. इतक्या वेगवेगळ्या अनुभवांची रोमांचकारी भागीदार असते रात्र. आणि या पलीकडेही जाता जाता आसुसलेल्या डोळ्यातला पाऊस बघणारी ही असते ती रात्रच. विरहाने व्याकुळ जीवाला कवटाळून घेऊन झोपते ती रात्रच. अलगद शब्दांच्या पसाऱ्यातून कविता जन्माला घालते ती रात्रच. भुकेपायी गाव हिंडून शेवटी उपाशी पोटाला उद्याच्या भाकरीचं स्वप्न जोजावत स्वप्न दाखवत जी जोजावते तीही असते रात्रच. अंधाराची भीती वाटते म्हणून रात्रीचा राग करणाऱ्या जीवाला कशी कळायची ही रात्र सहित. रात्र तरल असते कुणाची, कुणा जीवाची विरक्त. कुणी आधी असतो रात्रीचा तर कुणी स्वप्नील. रात्र वैऱ्याचीही असते आणि रात्र स्वतः वैरी नाही. गाढ झोपेचं सुख, स्वप्नांचा अंमल, रातराणीचा बहर, प्रणयाचा कहर, आसवांचा पाऊस, विरहाचा कळस, कवितेची लहर, भुकेचा डोह मनात खोलवर रुजत जातो, तेव्हा आणि तेव्हाच रात्र भिणत जाते. वाह! असे खूप हे छान. ललित लिखाणाची एक सवय लागली होती, आहे आणि बऱ्याचदा आजकाल लिखाण फार कमी होतं, म्हणजे वेगळ्या विषयांवर, पण लिहिलं की असं सुचतं कधी-कधी. खूपच छान. ललित साहित्यातून प्रणय आला, विरह पण आला
आणि जीवनाचे वेगवेगळे भाव, जीवनाचे नवरस ते देखील या साहित्यामधून आले. आणि असं सगळं लिखाण चालू असताना इथून एकदम जिहादी लोकांची कुटाई करणं, म्हणजे मी सुरुवातीलाही म्हणलं की उर्दू शायरीची पण आवड आहे, हो. पण जिहाद्यांबद्दल मात्र राग आहे. हा प्रवास कसा काय झाला? म्हणजे हे लोकांना वाटायला अगदी 360 डायमेन्शनचं जे काही चेंज आहे तो वाटतो. होय. पण एक गोष्ट असते की आपली जे संस्कार आहेत किंवा म्हणजे आपलं जे मूळ आहे त्याच्यावर जर आपला विश्वास असेल ना, तर मग ह्या गोष्टी शक्य होतात. म्हणजे मला 2016-17 साली 15-16 साली साधारण आमचे धर्मबंधू आहेत सुमित वर्मा म्हणून, नगर शहरात त्यांचं काम आहे चांगल्या पद्धतीनं. आणि त्यांचा एके दिवशी फोन आला होता की त्यांना आता दिनेश जोशींना म्हणा किंवा मला, त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना पाहिलेलं होतं, त्यांना माहिती होतं, एक साधारण ओळखीचे होते. मग त्यांनी फोन केला की 16 वर्षाची मुलगी आहे अल्पवयीन, आणि ती एका लव्ह जिहादच्या केसमध्ये ती अडकली आणि आपल्याला तिच्याशी जरा बोलायचंय, तर तुम्ही याल का? अर्थात तो माझा पहिला अनुभव होता. पण मी म्हटलं, मला म्हणजे स्पष्टपणे मी त्यांना सांगितलं की म्हणजे लव्ह जिहादची केस आली म्हणजे मी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, कारण तोपर्यंत मला अनुभव असा तो नव्हताच. ऐकून होते हे प्रकार माहिती होते, पण इतकं सविस्तर तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं. मग त्यांना सांगितलं. मग ते म्हणजे तुम्ही जे हिंदुत्वाचं काम म्हणजे तुम्ही घरात एक आज हिंदू स्त्री म्हणून जेव्हा समाजात वावरता, घरात तुमच्या मुलाला जे संस्कार देता त्याच गोष्टी फक्त तिथं सांगा, बाकी काहीच करू नका. अच्छा. म्हणजे काउन्सिलिंग करायचं किंवा समुपदेशन करायचं म्हणजे फार डोस पाजायचा असा विषयच नाहीये. आपलं जे मूळ आहे त्याच मूळ ज्या गोष्टी आहेत त्याची ओळख तिला पुन्हा नव्याने करून द्यायची आपल्याला, इतकाच विषय आहे म्हणे. पण त्या मुलीचं वाचणं गरजेचं आहे. अवघ्या 16 वर्षाची मुलगी होती. संध्याकाळी 5:30-6च्या सुमाराला आम्ही तिला साधारण भेटलो, त्यांच्याच कार्यालयात भेटलो. आणि त्या मुलीची आई डॉक्टर होती आणि वडील कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती. आणि त्या मुलीला बऱ्यापैकी म्हणजे त्या वातावरणाने तिचं मन फार कलुषित झालेलं, म्हणजे ती होतीच, आपल्याकडे परत येईल अशी खात्रीच नव्हती. म्हणजे साधारण रात्री 11-11:30 पर्यंत तिला समुपदेशन केलं, तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, काय असतो लव्ह जिहाद म्हणजे काय, आणि तू म्हणजे काय याच्यातलं प्रेम करणं चूक नाहीये, अजिबातच नाहीये, ते अगदी फार नैसर्गिक भावना आहे प्रेम करणं म्हणजे. पण ती ज्या वेळेला त्याला कट कारस्थानांचं ज्या वेळेला वास लागतो तर तो जिहाद होतो. बरोबर. आणि ते जे आहे त्या मुलीला ते तिथं समजावलं आणि सुरुवात लव्ह जिहादला काउन्सिलिंगची तिथून झाली. आणि योगायोगानं म्हणजे आपल्या समजावण्यानं म्हणा ती मुलगी काही दिवसात एकदम स्टेबल झाली, एकदम व्यवस्थित झाली आणि चांगल्या मार्गाला लागली. आणि ते पहिलं वाचवल्याचं समाधान होतं. म्हणजे तुम्ही या उर्दू शायरीतून तुमचा हा जिहाद्यांच्या विरोधात काम करण्याचा जो प्रवास सुरू झाला तो 2015-16 साली सुरू झाला, जेव्हा एक मुलगी विक्टिम जी लव्ह जिहादच्या ट्रॅप मध्ये अडकली होती. साधारण किती म्हणजे लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या मुलींचं काउन्सिलिंग किंवा लव्ह जिहाद या विषयामध्ये इन्व्हॉल्व होऊन तो जिहाद थांबवणं, अशा किती केसेस तुम्ही हाताळल्यात? तर मुळात आपण केलेल्या कार्याची मोजदाद ठेवणं हे म्हणजे खरं तर एवढं लक्षात ठेवण्यासारखं नाही, कारण कार्य एवढ्या आधीपासून सुरू झालंय आणि ते त्याचा हिशोब ठेवत बसणं किंवा मोजदाद ठेवणं तेही कधी पटलं नाही. पण आजवर शेकडो अशा केसेस झाल्यात की ज्यांचा वैयक्तिकरित्या त्या मुलींची आमच्याशी संबंध आलाय आणि त्यांना समुपदेशन त्यांचं करण्याची वेळ आलेली. अच्छा. आणि सक्सेस रेट काय आहे असं वाटतं तुम्हाला, की एवढ्या लव्ह जिहादच्या केसेस तुम्ही हाताळल्यात, शेकडो केसेस हाताळल्यात असं तुम्ही आता म्हणालात, तर याच्यामध्ये त्या मुली परत येतात का येत नाहीत, का खूप अवघड असतं त्या मुली परत त्यांना आपल्या घरी आणणं, आपल्या संस्कारांमध्ये आणणं? मला असं वाटतं की आपले जर प्रयत्न प्रामाणिक असतील, आपली इच्छा जर प्रामाणिक असेल ना, तर 100% हे वर्क करतं. समुपदेशन जे आहे ते मी फार काय म्हणतात ना, अगदी मला जास्त त्याच्यामध्ये फार पुढे जावं लागलं नाही. 1-2 सेटिंगच्या मुलींबरोबर लागल्या, त्यांच्याशी बोलणं झालं. मला आपण ह्या कार्यासाठी आपल्याला
मला असं वाटतं की आपली देवाने निवड केलेली आणि अच्छा. ते यश माझ्या पदरी आलं आणि मला असं वाटतं मी केलेल्या 100% 90% तरी मुली व्यवस्थित पुन्हा स्वगृही परत आल्या. वा. म्हणजे हा खरोखर ही फक्त देवाचीच कृपा आहे. ही श्रीराम प्रभूंचीच कृपा आहे, की आपल्या समजावण्यानं एखाद्याचं लेकरू जे आहे, समजावताना मी माझ्या मुलीच्या पोटतिडकीनीच त्यांना सांगत असते आणि त्याला बरोबर. यश देणं न देणं हे प्रभू रामचंद्रांचं काम आहे. पण योगायोगाने त्याला खूप छान प्रतिसाद आला. आजपर्यंत जवळपास 90% मुली ह्या त्यांच्या आयुष्यात स्थिर स्थावर आणि काहींची तर म्हणजे लग्न झाली आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं पुढे त्या सेटल झालेल्या. त्या अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तुमच्या? शक्यतो मी फॉलोअप घेत नाही. पण अच्छा. जे नंतर पुढे ज्यांच्याकडे जबाबदारी दिली जाते, तर हम्म. त्यांच्याकडून आपल्याला माहिती कळते. बऱ्याचशा काही बऱ्याचदा तर असं होतं, की मुलींची लग्न ठरतात. म्हणजे मला तर कधी-कधी लक्षातही येत नाही. आम्हाला लक्षातही नसतं, की ह्या मुलीचं कधी आपण म्हणजे नाही का बरेचसे दिवस उलटून गेलेले असतात. पण मग अचानक त्यांच्या घरच्यांचा फोन येतो, की मुलीचं लग्न ठरलंय, तर तुम्ही या. अच्छा. तुमच्यामुळं आमची मुलगी आम्हाला परत मिळाली आहे. तर ही गोष्ट किंवा हे जे समाधान आहे, याची मोजदाद कशात नाहीये. मला असं बरोबर. वाटतं ते आकडे मोजत बसण्यापेक्षा हे समाधान माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि असे प्रसंग बऱ्याचदा आलेत. खूप छान तुम्ही आता सांगितलं की भगवंताने निवड केली, हो, असा तुमचा भाव आहे की ह्या सगळ्या केसेस सोडवताना हो. काय कॉमन फॅक्टर्स या केसेस मध्ये तुम्हाला बघायला मिळतात? कॉमन फॅक्टर म्हणजे एकच की अ, मुलींचा आई-वडिलांशी असलेला विसंवाद. बरं. घरात जे वातावरण हवं असतं, जे असायला हवं, त्याचा कुठेतरी अभाव आहे. त्यामुळं घरातल्यांशी व्यवस्थित बोलता न आल्यामुळं मुली बाहेरचा आधार शोधायला लागतात आणि त्या अशा प्रकारे त्याला बळी पडतात. धर्मसंस्कार जे घरात सांगणं गरजेचं आहे. हम्म. मला असं वाटतं, की घरात जर मुला-मुलींमध्ये जे काही बदल घडतात, ते आईला फार लवकर कळतात. आईच्या नजरेतून काही सुटत नाही आणि खूप केसेसमध्ये असं पाहायला मिळालं, की आईला माहिती असून सुद्धा आईने दुर्लक्ष केलं. त्याच्यावर दुर्लक्ष केलं किंवा तिला अडवण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग ज्यावेळेला हाताबाहेर ही गोष्ट जाते, मग त्यावेळेला बऱ्याचदा आमच्याकडे केसेस यायच्या. अच्छा. मग ते जो पालक आणि मुलं जे आहेत त्यांच्यातला वाढता विसंवाद याला फार मोठं कारण आहे. कारण 2 तासाच्या जर समुपदेशनानंतर जर मुलगी परत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यायला तयार होत असेल, तर तिचे त्यावेळेला मला बऱ्याच मुली एक प्रश्न विचारतात, की तुम्ही आम्हाला जे एवढं सगळं समजावून सांगताय, तर ते आमच्या आई-वडिलांनी आम्हाला एवढ्या 17-18 वर्षात का नाही सांगितलं? बरोबर. मग हे घरातूनच कुठेतरी कमतरता आहे, की आपलेच ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपण आपल्या मुलांना द्यायला कमी पडतोय. दुसरे कसे वाईट आहेत, हे सांगण्यापेक्षा आपल्या धर्माची रेष मोठी करणं कधीही सोपं आहे. वा. तर ते ते होत नाही बऱ्याचदा. ही झाली मुलींची गोष्ट, की त्यांना घरातलं एक वातावरण पोषक असायला हवं, ते असत नाही आता सध्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या लोकांची, की घरातलं वातावरण एखाद्या मुलीचं अगदी पाळत ठेवून म्हणा, पूर्ण सगळ्या कुटुंबाची पार्श्वभूमी माहिती करून घेणं. मग त्यांच्यावर त्या मुलीला त्याच्यात आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणं. प्रेम म्हणजे आता त्याला प्रेम म्हणावं की नाही हा प्रश्नच आहे. पण त्या जाळ्यात अडकवणं आणि त्याच्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेणं, मग तिला त्याच्यात अडकवणं. ते हे सगळ्या ज्या काही आहेत, ते हे त्यांची ती स्ट्रॅटेजी ठरलेली असते. कुटुंब हेरायचं, कोण प्रतिकाराला जास्त येऊ शकतं किंवा कोण काय म्हणजे त्यांना पुढं कितपत त्रास होऊ शकतो या गोष्टीचा, या सगळ्याचा अंदाज घेऊन त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली असते आणि अशा प्रकारे मग मुली त्याच्यामध्ये अडकत जातात. अच्छा. पण ही त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली असते म्हणजे ते त्या मुलीची पूर्ण माहिती स्वतःकडे माहिती घेऊन घेणं ठेवतात. हो, हो. बऱ्याचदा आम्ही ज्यावेळेला आम्हाला काही मुली ज्या आमच्या संपर्कात येतात ज्यावेळेला, त्यावेळेला 60% ज्या काही गोष्टी घडल्यात, त्या अशा आहेत की जी मुलगी असते आणि तो समोरचा जो मुलगा असतो, ते एकमेकांना आधीपासून ओळखत असतात. त्यांचा अच्छा. परिवारही ओळखत असतो. बर. पण फरक हाच की तो तसा नाहीये किंवा ते लोक तसे नाहीयेत. ही जी जी सुरुवात आपल्या लोकांनी जी सुरुवात केलेली आहे, तर ती कुठेतरी त्याला फार मारक ठरते. कारण बऱ्याच केसेसमध्ये असं दिसलेलं आहे. ते मुलं असतात पहिल्यापासून कुटुंबाच्या संपर्कात असतात.
फार क्वचित अशा वेळेला येतं की फार लांबचं कुठून तरी मला हे सोशल मीडियाचे जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून या केसेस वाढल्यात की इंस्टाग्रामवर मेसेंजरला मेसेज करा किंवा काय, मग ते खूप दूरच्या गावातले असतात. पण बऱ्याचदा जे काही आहेत परिवारातल्या म्हणजे ओळखीचे सोशल मीडिया नसण्याच्या आधीपासून हे हे प्रकार चालूच चालू आहेत आहेत. चालूच आहेत. अच्छा. फरक इतकाच होता की तेव्हा शेजारचाच कुणीतरी असायचा, आता लांब गावातला कुणीतरी असतो आणि बर. मुलगी त्या एका एक दोन मेसेजवर त्याच्याबरोबर निघून जायला तयार होते. फरक इतकाच आहे. पण ही गोष्ट तेव्हाही होती, आताही आहे. अच्छा. हो. आणि तुम्ही जसं म्हणालात की मुलीशी विसंवाद हं. आणि धार्मिक शिक्षणाचा अभाव ह्या कॉमन गोष्टी बघायला मिळाल्या आणि त्याचप्रमाणे ब्लॅक मॅजिक पण केलं जातं, वशीकरण पण केलं जातं आणि एकदा वशीकरण केलेली मुलगी तिचं तुम्ही किती काउन्सिलिंग करा, समुपदेशन करा, ती काय तुमचं ऐकत नाही. हो. तर अशा वेळेला तुम्ही काय करता? आता वशीकरण हा विषय जर म्हणलं तर आपल्याकडे या बऱ्याच मान्यता अमान्यता आहेत या गोष्टींसाठी. तर पण त्या प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय सुद्धा लक्षात येत नाहीत. आणि आमच्याकडे ज्या वेळेला ह्या काही मुली येतात तर त्यातल्या खरोखर ह्या गोष्टी म्हणजे समोरचे जे जे काही लोक आहेत ते त्यांच्याकडनं होता होईल ते सगळे प्रयत्न करतात. मुलगी जर साध्या गोष्टींनी जर त्यांना कन्व्हिन्स होत नसेल तर ते त्यांच्यावर साम दाम दंडभेद हे सगळे प्रकार वापरतात. त्याच्यामध्ये हे वशीकरण वगैरे जे आहेत त्या गोष्टी सुद्धा 100% होतात. मुलींच्या अंगावर बऱ्याचदा काळे धागे बांधलेले आढळतात. एकापेक्षा जास्त जागेवर पायावर, हातावर, गळ्यात तावीज असतात. असं बऱ्याच काही गोष्टी असतात. काही काही मुलींच्या दप्तरांमध्ये सॅकमध्ये आम्हाला त्यांचे धर्मग्रंथ सापडलेले आहेत. अच्छा. म्हणजे हिजाब सापडलेले आहेत. ह्या गोष्टी सुद्धा मिळून येतात की ते त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला त्या मुलींना भाग पाडतात. मग ते वशीकरणाने असो किंवा दबावाने असो या दोन्ही गोष्टींनी त्यांचे प्रयत्न चालू असतात. अच्छा. मग असे असे त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि मग समजा अशी जर का वशीकरणात आलेली अशी एखादी मुलगी हं. ती काय केल्यामुळे मग परत ती आपलं ऐकते किंवा अशी कुठली केस तुम्ही जर का सांगितली तर की तिच्यावर कसं ब्लॅक मॅजिक झालं होतं आणि मग तुम्ही काय केलं किंवा कसं वशीकरण झालं होतं आणि ते वशीकरण तोडण्यासाठी तुम्ही काय केलं? एक 22 वर्षाची मुलगी होती आणि ती ज्यावेळेला केस आली त्याच वेळेला ती आमच्याकडे पळून गेलेली अशा हिशोबानेच आलेली होती. ती मुलगी त्या मुलाबरोबर पळून गेलेली होती आणि ज्या वेळेला अ, तिच्या घरच्यांनी आमच्याशी संपर्क साधला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तिचे जे काही कपडे आहेत किंवा सॅक वगैरे जे आहेत त्याच्यात आम्हाला फार वेगळं सामान काहीतरी मिळालंय. आम्हाला तोपर्यंत म्हणजे काही माहिती नव्हती. तर मग त्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर ते छोटे-छोटे धर्मग्रंथ म्हणजे छोट्या प्रती असलेले आणि ते काळा बुरखा वगैरे अशा काही गोष्टी त्यावेळेला तिच्या कपाटात वगैरे मिळून आल्या. बरं. आणि परत ते आपण मंत्रित केलेले धागे म्हणतो. म्हणजे ते हा हा. तावीज वगैरे त्यांच्यात म्हणतात. त्या गोष्टी सुद्धा त्या बऱ्याचशा मिळून आढळ. आल्या होत्या. आता ह्या गोष्टी आपण किती जरी अमान्य केल्या तरी असं म्हणतात की विषाला विषानेच उतरवणं हा एक गुण असतो. म्हणजे तीच एक काय म्हणतात ना पद्धती अवलंब करावा लागतो आपल्याला. तर आम्हाला याच्यामध्ये नाथ संप्रदाय जे आहेत, जे काही काम करतात त्या लोकांचं फार सहकार्य असतं या बाबतीत. कारण मंत्रतंत्र जे काही आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या खूप चांगल्या पद्धतीनं ते करतात. अच्छा. त्याच्यामुळं बऱ्याचदा ह्या गोष्टींना अ, आपला पुढारलेला समाज किती जरी मानत नसला, तरी नाथ संप्रदाय या बाबतीत आम्हाला जास्त मदत करते आणि त्यांचा अनुभव आम्हाला खूप चांगला आलेला आहे. वेळोवेळी या गोष्टी त्यांनी आम्हाला कायम सहकार्य केलेलं आहे. तर त्या मुलीचा जो विषय झाला, ती मुलगी ज्यावेळेला गेली, तोपर्यंत ती पूर्ण त्या मुलाच्या आधिपत्याखाली होती. म्हणजे ते वैचारिक म्हणा किंवा काही वागणं जे असेल, ते सगळं जो मुलगा जे म्हणल, ते करायला ती तयार होती. पण ज्यावेळेला ती पळून गेली, त्यावेळेला त्यांचं साधारण काहीतरी ते रमजानचा महिना चालू होता. अच्छा. आणि पहाटे 3:30-4 वाजता तेव्हा त्यांचे स्वयंपाक करायला ते सकाळी सुरुवात करतात. त्यावेळेला त्या मुलीला गाईचं मांस खाण्यासाठी त्या लोकांनी जबरदस्ती केली आणि त्यावेळेला तिला कळालं, की ती नेमकी कुठं अडकली आहे. म्हणजे अच्छा. तोपर्यंत ती त्या एकदम म्हणजे ते काय म्हणतात ना, त्या अंमलाखाली होती कसल्यातरी, की तिला कळत नव्हतं ती काय करतीये. मग ते 22 वर्षाची ती मुलगी पण ती आई-वडिलांना ओळखत नव्हती. ती पळून गेली आणि ज्या दिवशी मग 4 दिवसानंतर ते रमजान सुरू झाला, सकाळी ती जेवायची वेळ आली, त्या लोकांनी तिला तिथं ते गाईचं मांस दाखवलं. मग त्यावेळेला तिला ते खूप म्हणजे मळमळायला झालं, तिला उलटी झाली. म्हणजे हे तिने नंतर आम्हाला सांगितलं. सांगितलं.
मग तिने खूप प्रयत्न केला की हे मी नाही खाणार असं तसं वगैरे. मग तिला खूप मारहाण झाली. मग ते मारहाण केल्यानंतर मग तिला ते जसा जसा त्या गोष्टींचा अंमल उतरायला लागला, त्यावेळेला तिला कळालं की ती नेमकी कुठं अडकलीये. मग अच्छा. ज्या वेळेला तिने मग आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला की मी अशा अशा ठिकाणी अडकली, मग आले पळून, पण मी कशी आले कुठून आले मला नाही आठवते आता, पण बरं. माझ्या बाबतीत असं होतंय. तर मला खूप त्रास देतात आहे, खूप मारहाण होतीये आणि गाईचं मांस वगैरे जे आहे ते खाण्यासाठी आग्रह केला जातोय. तर मग मला वाचवा. अच्छा. ही गोष्ट म्हणजे त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा अनुभवली. मग ते खूप काय म्हणतात ना, खूप सेंटिमेंट वातावरण असतं त्यावेळेला. खूप सेन्सेशनल भावनिक असतं, झालं. भावनिक असतं. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला म्हणजे आई-वडिलांनी पण प्रत्यक्षात बघितल्या, तर त्या मुलींना काही बोलण्याच्या ऐवजी त्यांना सिम्पथी देण्याकडे जास्त कल जातो. कारण ते वातावरणच तसं त्यावेळेला असतं. तसं झालेलं असतं. पण ती पण दुर्दैवाने असं झालं, की त्या मुलीला आम्ही त्यावेळेला तिथून सोडून आणलं. पण ती काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या संपर्कात गेली आणि त्यानंतर मग मात्र ती परत गेली, ती आलीच नाही. असा अच्छा. विषय झाला. ती एक म्हणजे ती लक्षात राहणारी एक ती आहे, कारण ते अपयश म्हणता येणार नाही. आम्ही करता येईल तितके प्रामाणिक प्रयत्न केले. पण ते अपयश आलंच. मग ती मुलगी, तिच्यावर वशीकरण झालं होतं त्यामुळे तिला आठवत नव्हतं की ती घरातून कशी बाहेर हो, पडली आणि त्या जिहाद्यांकडे कशी गेली, हे तिला काहीच आठवत नव्हतं. काहीच आठवत जेव्हा गोमांस खाण्यासाठी तिला प्रेशराईज केलं, हो. जेव्हा तिला मारहाण झाली, तेव्हा तिचं ते मारल्यानंतर ऑटोमॅटिक ते वशीकरण हं. उतरलं आणि तिच्या लक्षात यायला लागलं की काहीतरी गडबड झाली. गडबड झाली. ते म्हणजे खूप तिला 5-6 दिवसांनी नंतर ते ज्यावेळेला मग झालं. तिने स्वतःहून तुम्हाला फोन केला? हो, आमच्या कार्यकर्त्यांना तिने तिथून तिला कसा नंबर मिळाला, कुठून मिळाला ते माहिती नाही. पण तिने फोन केला. कारण अशा केसेसमध्ये बऱ्याचदा असंही होतं, की कार्यकर्त्यांना अडकवण्यासाठी पण खूप प्रयत्न केले जातात. फेक अच्छा. कॉल येणं किंवा काहीतरी उगाचच मुलांना ट्रॅक करायचं म्हणून ते ट्रॅप करायचं म्हणून सुद्धा पण ह्या गोष्टी होऊ शकतात. तर मग कार्यकर्ते आधी जरा संभ्रमात होते. पण ज्यावेळेला खरं परिस्थिती कळाली, हम्म. त्यावेळेला आपण प्रयत्न केले. पण ते काही दिवसानंतर पुन्हा तिचं तीच गोष्ट घडली आणि मग ती गेलीच. अच्छा. असं झालं. असं साधारण किती केसेसमध्ये वशीकरण झालेलं असतं? अ, म्हणजे जर पहिली गोष्ट अशी की मुलगा-मुलगी जर फार म्हणजे आपल्याला लवकर कळालं, की काही महिन्यांपूर्वीच भेटलेत, काही दिवसांपूर्वीच भेटलेत, तर मग ती शक्यता फार कमी असते. पण ते जर खूप आपल्याला काही वर्षानंतर कळते, की ते ते मुलगा-मुलगी 4-5 वर्षांपासून संबंधात आहेत, हम्म. तर मग ते 100% ती मुलगी त्या अंमलाखाली असते. आलेली असते. असतेच. आणखीन लव्ह जिहाद या विषयात सांगताना हा कायदा येणं गरजेचं आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे. तर काय वाटतं तुम्हाला, हा कायदा येईल इतक्यात? कायदा येणं गरजेचं आहेच आहे. हं. त्याच्याबद्दल काही वादच नाही. कारण भारत हा संविधानानुसार चालणारा देश आहे आणि त्याच्यामध्ये कायदे जितके बळकट असतील, तितकंच या गोष्टींना प्रतिबंध व्हायला पण मदत होणारच आहे. पण कायदा येईल तेव्हा येईल, सरकार करेल तेव्हा करेल. पण आपली मुलगी, आपली जबाबदारी आहे, हे कुटुंबाने पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. कारण तुम्ही किती धर्म, संस्कार या गोष्टींचा तिरस्कार केला किंवा फार त्याला तोंड वेडेवाकडे केली, तरी त्याशिवाय तुम्हाला तो पर्यायच नाहीये. तुमच्या मुलांची रक्षा जर तुम्हीच करू शकत नसाल, तर तुम्ही सरकारकडून काय अपेक्षा करणार आहे? 5 वर्षांसाठी येणारं सरकार कायदे करून जाणार. पण त्याच्यानंतर तर मुलांची जबाबदारी जी आहे त्यांना घडवणं, ती तुमच्याच हातात आहे. तर बरोबर. मग कुठल्या कायद्याने तुमची अडकलेली मुलगी सुटू शकते, पण गेलेला जीव पुन्हा येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरोगामी लोकांनी जे काही सगळं पेरून ठेवलेलं आहे, तेच हे आपल्या हिंदू मुलींच्या बाबतीत आता उगवतंय. अच्छा. कारण समोरच्या कमी कपडे घालून जर आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींना जर प्रोव्होक केलं जात असेल किंवा उचकवत असतील हे लोकं, तर मग समोरच्या धर्मियांच्या लोकांच्या कंटिन्यू काळ्या कपड्यात वावरतात. मग तिथे का तुम्ही विरोध करत नाही? तिथं अच्छा. स्त्रीमुक्ती का नसते? तिथं स्त्रीवाद का नसतो? तिथं स्वतंत्रता का नसते? मग हे लोकं पुरोगामी जे आहेत, हे दोन तोंडानी बोलतात. म्हणजे सोयीस्करपणे हिंदू धर्मावर टीका करतात, पण अन्य धर्मियांवर मात्र ते तो मुख त्यांचा गिळून गप्प धार्मिक असतात. प्रश्न आहे तो असं. धार्मिक प्रश्न आहे हं. असं समजून सोडून देतात. मग बरोबर. हा दुतोंडीपणा फक्त आपल्या हिंदू धर्माच्या बाबतीतच का? मग पुरोगामींनी हा विचार करणं पण फार गरजेचं. गरजेचं आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की लव्ह जिहादचं मूळ या स्त्रीवादी, जो फेक फेमिनिझम ज्याला म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये आहे? अगदी खरं आहे. म्हणजे आहेच आहे.
कारण फक्त लव्ह जिहादच असं नाही, आपला विषय तोच आहे म्हणून ठीक आहे. पण नवरा बायकोचं 10-10, 12-12, 15-15 वर्षांचं जे आयुष्य आहे, हे सोशल मीडियावर तिराहित व्यक्ती येतो, बायकोशी संपर्क म्हणजे त्या महिलेशी संपर्क करतो. महिला वेगळ्या मार्गाला लागते. घरी 2 मुलं असलेला चांगला संसार ती त्या तिराहित व्यक्तीसाठी सोडून जाते. तर मग हे जो स्त्रीवाद आहे, की नवऱ्याने फार अडकून ठेवलंय. कारण आजकाल स्त्रियांना असं झालंय, की नात्यात पण जर राहायचंय, तर त्यांना बंधने नको असतात. ठीक आहे, टिकली नको असते, मंगळसूत्र असते, ह्या फार कॅज्युअल गोष्टी झाल्या. पण यांना कुठं जाते, काय करते हे सुद्धा नवऱ्याने विचारणं नको असतं. कारण स्त्री मुळातच आता स्वतः आर्थिक स्थैर्य तिच्याकडे आलेलं आहे. ती स्वतंत्र आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा. त्याच्यामुळे बऱ्याचदा ह्या गोष्टी घडतात. आणि लव्ह जिहादच्या बाबतीत म्हणाल तर 100% हा जो स्त्रीवाद आहे याला कारणीभूत आहे. कारण मी तुम्हाला दुसरी एक केस अशी सांगते, की ती घटना लग्न झालेल्या बाईच्या बाबतीत घडलेली आहे. बर 4 वर्षाचा मुलगा, 1.5 वर्षाची मुलगी, महिनाभराच्या त्या अन्य धर्मियाच्या माणसाची ओळख झाली आणि त्या मुलीने त्या 2 लेकरांसह नवऱ्याला सोडून दिलं. ही घटना आता जस्ट 6 महिन्यापूर्वीची आहे. बर पुरोगाम्यांना ही स्थिती दिसणार नाही. दिसली तरी ते त्यावर बोलणार नाहीत. पण विवाहित बायकांचं प्रमाण किती लव्ह जिहाद मध्ये अडकण्याचं? आता वाढलंय. पूर्वी आता नगण्य वाढलंय? होतंय, आता वाढलंय. फार वाढलंय. आणि हे जाणीवपूर्वक हेरून केलं जातं. असं काही आहे का की फक्त 14-15 वर्षाच्याच मुली लव्ह जिहाद मध्ये अडकतात का? असं काही नाहीये असं का? काहीच नाही. काहीच नाही. विवाहित विवाहित महिला पण अडकतात? हो, विवाहित महिला सुद्धा अडकतात. अच्छा. आणि त्याची खूप उदाहरणं आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहेत. मग हे आता तुम्ही जे 6 महिन्यापूर्वीचं जे उदाहरण सांगितलं की ती 4 वर्षाची आणि 1.5 वर्षाच्या मुलाला सोडून निघून गेली, हं. मग ती आलीच नाही परत का? आली. ते आली. प्रकरण मिटलं. ते बरं. थोडक्यात म्हणजे फार लवकर लक्षात आलं, त्याच्यामुळं त्या गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच लक्षात आल्या आणि तो काय योगायोग. म्हणणं होतं त्या स्त्रीचं? का असं केलं? तिला जेव्हा तुम्ही कधी विचारलं असेल की ठीक आहे बाई, तुझी चूक झाली, तू आता ती ऍक्सेप्ट पण केली आहेस, तू परत तुझ्या घरी आली आहेस, पण का तुला असं करावं असं वाटलं? तेव्हा काय म्हणणं असतं तिचं? ते कसं असतं ना, घरात जेव्हा संवाद कमी पडतो आपल्या लोकांशी, त्यावेळेला बाहेरचा ज्यावेळेला कोणी संवाद साधू पाहतो ना, तो जास्त जवळचा वाटू लागतो. 90% प्रकरणांमध्ये हेच आहे. त्या प्रकरणातही तेच होतं. घरातला संवाद कमी पडला. जे नवरा बायकोचं जे बॉन्डिंग असायला पाहिजे. खरं तर नवरा आपल्या एवढ्या मोठ्या कर्तव्यावर आहे म्हटल्यानंतर घरातल्या स्त्रीने खूप जबाबदारीनं वागणं अपेक्षित होतं. पण ते तिथून तिच्याकडनं घडलं नाही. पण त्यावेळेला तिने बोलताना सांगितलं, की हे जे होतं ते आकर्षण होतं. अच्छा. मला ते बोलणं आवडायचं. माझी घेतलेली काळजी आवडायची. जी घरातनं घेणं अपेक्षित होतं तो माणूस माझी घेत होता. ती मला जास्त त्याच्याकडनं आकर्षित व्हायला कारणीभूत ठरली. हे तिने मान्य केलं. अच्छा. ते नंतर परिवाराचं पण मग तिला काही दिवस बाहेरगावी पाठवून परिवाराचं पण आम्हाला काही गोष्टी समजून सांगाव्या लागल्या. कारण तिला सोडून देण्यात अर्थ नव्हता. कारण 2 लेकरं उघडी पडली असती. पण तिची काळजी घेतली नाही, तिच्याशी बोलणं झालं नाही, म्हणून 4 वर्षाचं आणि 1.5 वर्षाचं छोटं बाळ सोडून तिला ही स्टेप घ्यावीशी वाटते. वाटली. मग खरं काय म्हणजे याला खूप आपण किती विचार करावा ना तितका कमी. फक्त आपल्याच बाजूने जर विचार केला तर ह्या गोष्टी फार चुकीच्या आहेत. आपण याला व्यभिचार म्हणतो. एका नात्यात असताना सुद्धा दुसऱ्या नात्याचा विचार करणं किंवा दुसऱ्या माणसाबरोबर जाणं हा व्यभिचार आहे. तसं बघायला गेलं तर. पण सगळीकडनंच विचार करायचा म्हणला तर मग काही गोष्टींना त्या ज्या काही सांगतात, त्या समोरची स्त्री जे काही सांगत असते, त्या पण ऐकून घेणं ज्यावेळेला क्रमप्राप्त होतं, मग त्यावेळेला तिच्या मनाची घालमेल कळते. खरं तर ह्या गोष्टी फार नाही व्हायला पाहिजे, म्हणजे चुकीच्या आहेत. पण त्या होतात. आपलं आहे त्या हक्काचा माणूस सोडून बाहेर जेव्हा स्त्री दुसऱ्या कुठल्या पुरुषामध्ये गुंतत जाते, तर त्यावेळेला ह्या गोष्टी फार कौटुंबिक पातळीवर वेगळ्या लेव्हलला जातात. अच्छा. हो, आणि हे आतापर्यंतच्या बऱ्याच अनुभवातून मी पाहिलेलं आहे. पण दुसऱ्यामध्ये गुंतवणं हा भाग ठीक आहे. पण आपल्या लेकरांना सोडून जाणं, इथपर्यंत कसं काय त्या स्त्रीचं धारिष्ट्य होतं किंवा त्या लेकरांबद्दल काही माया, प्रेम, वात्सल्य या भावना काय बोथट होऊन जातात, संपून जातात का? काय म्हणायचं काय या गोष्टीला? तर ह्या गोष्टीला जर म्हणजे बाहेरच्या होणाऱ्या गोष्टीला जर प्रेम म्हणलं, तर या बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतात त्याच्यासमोर.
अच्छा. कारण एकदा म्हणजे माणसाने आपण म्हणतो ना विचार केला की तो बाकी कुठला सारासार विचार म्हणजे त्याची सतसत बुद्धी जी असते तीच काम करेनाशी होते. अच्छा. आणि ह्या केसेसमध्ये इतका सारासार विचार करणारा डोकंच जागेवर राहत नाही माणसाचं. ह्या स्त्रियांकडे बघून तरी ते कळतच. कारण काय समुपदेशानंतर ज्यावेळेला ते जागेवर येतात, त्यावेळेला त्यांना कळायला लागतं की त्या काय करत होत्या नेमकं. म्हणजे हे इतकं त्यांना आपण म्हणतो ना की पूर्ण भूल पडल्यासारखं जे असतं वातावरण, ते त्यांच्यावर मग असतंच. हे भूल पडण्यासाठीच हे वशीकरण वगैरे हे तंत्र हो, 100%. अवलंबलं 100% जातं. अवलंबतात. आता तर त्यांनी अगदी प्राथमिक स्टेजपासूनच हे सगळं करायला सुरुवात केलेली आहे त्या अच्छा. लोकांनी. पहिले तरी म्हणजे फार त्यांना कारण आता जनजागृती जास्त होतीये. त्यामुळे त्यांना असं वाटतं की एकदा हाताला लागलेली जी काही त्यांचा सावज आहे, ते काही असं सहजासहजी सुटू नये. तर यासाठी त्यांनी आता पहिल्यापासूनच सुरुवात केलेली आहे. काय करतात साधारण? म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं दोरे-गंडे बांधणं, हो. धार्मिक ग्रंथ ठेवणं. हो, त्यांचे जे धार्मिक स्थळं आहेत, तिथं मुलींना नेतात. त्यांचे ते मौलवी वगैरे जे आहेत, ते त्यांचे बरेच त्यांना अ, ते मंत्र वगैरे त्यांचे काय जे असतात, ते काय प्रयोग करतात त्यांच्यावर. अच्छा. आणि त्याचा परिणाम होतो. होतो. अच्छा. या जिहादी आक्रमणापासून आपलं कुटुंब जर का सुरक्षित ठेवायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? अ, मला असं वाटतं आपल्या लहानपणापासून आपण सगळ्यांनी पाहत आलेलं आहे, की पूर्वीच्या काळी घरात ज्यावेळेला आजी-आजोबा असायचे, त्यावेळेला संध्याकाळी मुलांना परवचं म्हणायला बसवायचे. हं. म्हणजे संध्याकाळी दिवेलागणी झाली, की आजी-आजोबांबरोबर मुलं संध्याकाळचं शुभंकरोती म्हणा किंवा रामरक्षा म्हणा, हे म्हणणं असायचं. रामरक्षा मुळातच आपण असं म्हणतो, की ती सिद्ध केलेली म्हणजे सिद्ध आहे, की तिने फार आपलं राम म्हणलं की रक्षा आपली तो बरोबर. करतोच. हा एक साधा भाव त्याच्यामध्ये आहे. पण ह्याच्यात ते खरोखर तो अंश आहे. या गोष्टी घडतात. आम्ही ज्यावेळेला काही आता ही अतिशयोक्ती वाटेल, पण आम्ही ज्यावेळेला मुलींच्या घरच्यांना काही उपाय सांगतो, त्याच्यामध्ये आम्ही 40 दिवस रामरक्षा सतत ऐकवण्याचं त्यांना मुलींना ऐकू येईल, अशा हिशोबाने त्यांना घरात लावा, असं सांगत असतो. बरं. कारण ह्याचा खरोखर परिणाम जाणवतो, बरं. होतो. आणि अशा बऱ्याचशा केसेस आहेत, की या त्याच्यातनं बाहेर आहेत. याला लोकं मला म्हणतील, की तुम्हाला याच्यात काही वैज्ञानिक कारण आहे. मी वैज्ञानिक कारणं शोधायला जात नाही. मला माझी ती जी अडकलेली माझी बहीण आहे, माझी मुलगी आहे, ती यातनं बाहेर निघणं जास्त गरजेचं आहे. गरजेचं वाटतं. मग त्यावेळेला ते जर साम, दाम, दंड, भेद कुठलाही सोडत नसतील, तर मी पण माझ्याकडचे कुठलेच प्रयत्न कमी पडू देत नाही. मी जे बरोबर. देते ते प्रामाणिकपणे देते, तर मग मी हे सुद्धा उपाय सुचवते. अच्छा. हो. आणि ते संस्कार करणं गरजेचं आहे. घरात या गोष्टी होणं गरजेचं आहे. ते व्हायलाच पाहिजेत. बरं. म्हणजे लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलीचं वशीकरण तोडण्यासाठी रामरक्षेचा वापर हो, केला जातो केला जातो. आणि त्याच्यात यश येतं. हो. हनुमान चालीसा असेल, रामरक्षा असेल, हे फार प्रभावी तोडगे आहेत यावरचे. हे मी अच्छा. माझ्या अनुभवावरून सांगते. कारण आम्ही बऱ्यापैकी मला अजूनपर्यंत फार वेगळं काही करावं लागलेलं नाही. मी या 2 गोष्टींवर सुद्धा बऱ्याच मुलींना परत आणलेलं आहे. अच्छा. हो. आणि तुम्ही पुढे असंच सांगताय, की जिहाद्यांपासून सुरक्षित आपल्याला आपलं कुटुंब ठेवायचं असेल, तर घरामध्ये रोज रामरक्षा म्हणली गेली पाहिजे, शुभंकरोती म्हणलं गेलं पाहिजे. म्हणजे जे आपले संस्कार आहेत, जी आपली मूल्य आहेत, ती तर आपल्याला सांभाळणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. ते जे म्हणजे काय म्हणतात ना, लोप पावत चाललेत, तेच पुन्हा नव्यानं आपल्याला आपल्या परत घरात म्हणा, कुटुंबात म्हणा, आणणं गरजेचं आहे. अच्छा. जो संवाद आहे, तो वाढवला पाहिजे. बरोबर. मुलांशी एका ठराविक वेळेनंतर, एका वयानंतर आई-वडिलांनी मित्र-मैत्रिणीसारखं वागणं, हे सुद्धा झालंच पाहिजे. नुसतं स्वातंत्र्य देऊन त्याला उपयोग नाहीये. त्याला तुम्ही जबाबदारीची जाणीव सुद्धा दिली पाहिजे बरोबर. आणि हे महत्वाचं आहे. आणखीन एक ह्याच विषयाशी निगडीत असा प्रश्न विचारेन, की या सगळ्या लव्ह जिहाद आणि या सगळ्या विषयावर जेव्हा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन चालू होतं हो. अहिल्यानगर शहरामध्ये, तेव्हा तुमच्या हाताला सलाईन लावलं होतं आणि सलाईन लावलं असताना देखील तुम्ही या सगळ्या आयोजनामध्ये समाविष्ट होतात. तर काय विषय होता तो? आता मला ना यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते, की आपण ज्यावेळेला हिंदुत्वासारख्या कार्यात उतरतो, त्यावेळेला घर-दार ह्या ज्या काही गोष्टी असतात, आता आपण ह्या स्वखुशीने उतरलेलो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुणी आग्रह केलेला नव्हता. पण जर करायचंच असेल, तर मग त्याच्याला तुम्हाला तुमचे 100% प्रयत्न द्यावेच लागतात. आणि संभाजी भिडे गुरुजींचा एक श्लोक आहे,
की घराच्या वरी ठेविती तुळशी पत्र, हटू ना फिरू मागुती सतपथात, शिवाजी असे आमुची जन्मजात. म्हणजे ही गोष्ट जी आहे की हिंदुत्वाच्या कार्यात उतरणारा जो काही व्यक्ती असतो त्याने त्याच्या घरावरच मुळात तुळशीपत्र ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे आपला जीव काय तिथं फार मोठी गोष्ट आहे असं विषयच नाहीये. पण त्यावेळेला झालं असं की 2022 साली लव्ह जिहाद विरोधातला जो कायदा आहे तो यावा यासाठी महाराष्ट्रभर जनआक्रोश मोर्चांचं आयोजन चाललं होतं आणि डिसेंबर 2022 मध्ये नगरमध्ये त्याचं आयोजन झालं. अच्छा. आणि त्यावेळेला झालं असं की मोर्चे आंदोलन म्हणले की हिंदुत्ववाद्यांचं म्हणलं की तुम्हालाही माहिती असेल की पुरुष सगळ्यात जास्त आघाडीवर असतात. तरुण पुरुष जे आहेत तेच आघाडीवर असतात. मग स्त्रियांचं प्रमाण फार कमी असतं आणि जरी असलं तरी ते फक्त मोर्चाच्या दिवशी येणं आणि तिथंच फक्त त्यांची उपस्थिती दर्शवणं असं त्याचं साधारण स्वरूप असतं. पण त्यावेळेला ह्या विषयाचं गांभीर्य म्हणजे हिंदू जागरण त्यावेळेला ह्या सगळ्याचं नियोजन करत होतं आणि त्यांना असं अपेक्षित होतं की महिलांची संख्या त्याच्यात जास्त यावी. असायला हवी, की त्यांची उपस्थिती खूप गरजेची आहे. कारण तिथं त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. तो जर कायदा आणायचा असेल तर महिलांची उपस्थिती तिथे दर्शवावीच लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की मुलांना मुलं सांगतील, जागोजागी बैठका घेतील, पण त्यांचं ऐकायला येणार कोण? जर स्त्रिया असतील, सांगणाऱ्या महिला असतील तर ते येतील महिला ऐकायला. तर मग त्यावेळेला नेमकं माझ्या घरात 18 डिसेंबरला माझ्या लहान्या नंदेचं लग्न होतं. बरं. 18 डिसेंबरला ते लग्न होतं. 15 डिसेंबरला हा मोर्चा होता आणि महिनाभर आधीपासून जी लग्नाची तयारी चालली होती त्याच वेळेला मला किडनी स्टोन आणि डेंग्यू हे सगळं एकत्र झालं. अरे बापरे. म्हणजे त्यावेळेला आजारी मी होते. सलाईन म्हणजे चालू होते आणि त्यावेळेला ती ज्या बैठका ज्या आहेत त्या घेणं गरजेचं होतंच. कारण त्यावेळेला पूर्ण जिल्हाभरात आपण 50 ते 52 बैठका घेतल्या आणि जवळपास 27 ते 28 ठिकाणी मी वैयक्तिक ठिकाणी त्यावेळेला त्या बैठकांसाठी गेले. पण त्यावेळेला वेळ कमी होता. अच्छा. आपल्याकडे जो होता तो 15 डिसेंबर तारीख ठरलेली, नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा चाललेला, म्हणजे शेवटचा आठवडा चाललेला आणि त्याशिवाय पर्याय नव्हता. मग मी सकाळी एक डॉक्टरांकडनं निघतानाच सांगितलं होतं त्यांनी की मी त्यांना सांगितलं होतं की मला फक्त सलाईन द्या, मी ऍडमिट राहणार नाही. जे काय आहे दिवसभराचं तेवढं सलाईन घ्यायचं. दुपारी त्या बैठका सुरू करायच्या. संध्याकाळी लग्नाची तो जो बस्ता वगैरे जे काय आहे त्या सगळ्या ती खरेदी चालायची आणि संध्याकाळी रात्रीचं जाऊन परत एक सलाईन घ्यायचं. रात्रभर आराम करायचा. सकाळी परत घरचं सगळं उरकून ते करायचं. म्हणजे ते केलं. पण त्याचं एक फळ असं म्हणजे झालं की त्या मोर्चाला, त्या 15 डिसेंबरच्या मोर्चाला जवळपास 30 ते 35 हजार संख्या होती. वाह! आणि त्याच्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा खूप लक्षणीय होती. अख्ख्या महाराष्ट्रभरातून जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये खूप जास्त संख्येने तो मोर्चा यशस्वी झाला. वाह! आता कायदा येईल तेव्हा येईल, होईल तेव्हा होईल. पण तो जो आपण आवाज पोहोचवण्याचं काम जे केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींना यश आलं. वाह! जबरदस्त. म्हणजे हाताला सलाईन रात्रभर, हो, त्याच्यानंतर दिवसा पुन्हा रुटीनला सुरुवात, त्याच्यामध्ये नणंदेचं लग्न, हो. असं सगळं असताना एका वेळेस अनेक आघाड्यांवर तुम्ही एक प्रकारे लढत होतात. हो, आता शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की आधी म्हणजे तानाजींनी जेव्हा सांगितलं की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. मग ही जी परिस्थिती आहे ती हिंदुत्ववाद्यांना बऱ्याचदा अनुभवायला मिळते की आमचं स्वतः घरातलं सगळं ते कार्य असताना सुद्धा हे हिंदुत्वाचं कार्य मोठं आहे हे लक्षात ठेवून मात्र त्यावेळेला हे सगळे प्रयत्न केले. वाह! कोणामुळे ही प्रेरणा मिळते हे सगळं करण्याची? मुळात छत्रपती आपले दैवत आहेत. ती प्रेरणा सदैव मनात असतेच की त्या व्यक्तीने जे काही केलं त्यामुळे आज आपण हिंदू म्हणून आहोत. ही 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 जाणीव सतत मनात असते. दुसरी गोष्ट म्हणजे धाकले छत्रपती संभाजीराजे की त्यांनी केलेल्या प्राणांच्या त्यांच्या त्यागामुळं आज आपण म्हणजे काय आपली जी जबाबदारी आहे ती फक्त ह्या त्यांच्या त्यागामुळं कळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं लग्नाआधी माझं जे काही आयुष्य होतं, माझे आई-वडील जे आहेत ते अगदी साधं सरळ म्हणजे एकदम शांततेत आमचं असं वातावरण होतं घरातलं. संतश्रेष्ठ महिपती महाराज जे आहेत
ज्यांनी 175 सगळ्या संतांची चरित्र लिहिली. तर त्या महिपती महाराजांचे वडील म्हणजे वंशज म्हणजे माझे वडील आहेत, 7वी पिढी. म्हणजे त्यांना प्रति तुकाराम असं म्हणायचंय. राहुरी जवळचं ताहराबाद आमचं मूळ गाव आहे. तर तिथे त्यांची समाधी वगैरे आहे. तर ते खूप मोठं तिकडे तो सगळ्यात धार्मिक विषय होताच, पण हिंदुत्व ज्वलंत वगैरे जो काही विषय आहे तो इकडे जोशींकडे आल्यानंतर आला. मुळात माझे सासरे जे होते रमेश जोशी, ते 2014 साली गेले. पण तत्पूर्वी त्यांना अगदी मला 2.5-3 वर्षांचा त्यांचा सहवास मला त्यांचा लाभला. पण ते त्यावेळेला त्यांचं हिंदुत्वाचं कार्य पहिल्यापासूनच होतं. शिवसेनेचे ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून राहिले होते. आणि त्यावेळेला मग म्हणजे मी स्वतः पत्रकारिता क्षेत्रात होते, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं ते माझ्याकडनं बातम्या लिहून घेणं असेल किंवा नियोजन असतील, प्रेस नोट असतील, या सगळ्यांची कामं जी आहेत ते माझे सासरे माझ्याकडनं करून घ्यायचे. त्याच्यामुळं त्यांचा फार मोठा आमच्या जडणघडणीत वाटा आहे. कदाचित म्हणजे आता जर ते असते तर त्यांना फार खूप जास्त आनंद झाला असता आणि कौतुकही खूप वाटलं असतं. कारण त्याच वेळेला त्यांना त्या गोष्टी म्हणजे 2.5-3 वर्षाच्या काळात सुद्धा त्यांनी मला इतकं लोकांपर्यंत पोहोचवलं होतं. म्हणजे त्यावेळेला तर सोशल मीडिया पण नव्हता जास्त, पण त्यावेळेला मला त्यांनी खूप लोकांपर्यंत पोहोचायला मदत केली आणि त्यांना ते होतं कौतुक आता जास्त वाटलं असतं. सासरे शिवसेनेचं काम करायचे, हो, तुम्ही हिंदुत्वाच्या प्रवाहात आहात, त्यामुळे अनेक भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी तुमचा संपर्क येतो. पण मी असं ऐकलंय की 2014ला तुम्ही वॉर रूम सांभाळलीत, ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची. हे काय? आम्हाला बऱ्याचदा म्हणजे माझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडत गेल्या ह्या इतक्या विरुद्ध आणि विपरीत होत्या की म्हणजे ते प्रत्येक वेळेला 360 डिग्री जे असतं तेच वातावरण मला आतापर्यंत पाहायला मिळालं. कारण सरळसोट चालणारं आयुष्य एकदम हिंदुत्वाकडे पण आलं आणि हाच राजकीय बदल सुद्धा. कारण माझं एक असं होतं की राजकीय शक्यतो लिखाण करायचं नाही, हा माझा पहिल्यापासून डोक्यात होता. कारण पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळे न्यूट्रल राहणं म्हणजे आपली विचारधारा असते, पण समाजात ज्या वेळेला आपण काही विचार मांडतो त्यावेळेला शक्यतो तटस्थ राहणं आणि तटस्थ राहून दोन्ही बाजूनी विचार करणं हे फार मला गरजेचं वाटायचं. ही माझी तोपर्यंत विचारधारा होती. पण 2014ला नगर शहराचे आताचे जे आमदार आहेत संग्राम भैया जगताप, तर त्यांची पहिल्यांदा त्यांनी आमदारकीसाठी म्हणजे विधानसभेसाठी निवडणूक लढवली. तेव्हा अर्थात शरद पवार गट आणि असे वेगळे नव्हते, पण एकच राष्ट्रवादी आणि शरद पवार एकच राष्ट्रवादी गट. म्हणजे थोडक्यात ती जुनी राष्ट्रवादी जी होती शरद पवारांची, तर त्यावेळेला ते त्यांच्याकडनं त्या तिकिटावर तिथं उभे राहिले होते. आता बरेच जण मला असं म्हणतात की तुम्ही हिंदुत्ववादी, मग तो माणूस होता राष्ट्रवादी पक्षाचा, मग तुम्ही कसं काय त्यांचं काम केलं? तर मला हे सांगायला म्हणजे मी ते राष्ट्रवादीमध्ये होते, म्हणजे संग्राम भैया राष्ट्रवादीमध्ये आहेत, तर तेव्हापासून आमचं पहिल्यापासून सांगणं आहे की आम्ही ज्या वेळेला नगर शहरात काम करतो, लोकांना आता वाटतं की ते हिंदुत्ववादी झालेत किंवा आता त्यांना खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे, पण तसं नाहीये. हिंदुत्ववादी म्हणून त्यांना आता हिंदुत्वाचा चेहरा म्हटल्यानंतर आता संग्राम भैया. हो, पण तसं नाहीये. आम्ही सुरुवातीपासून म्हणजे नगर शहरामध्ये आम्ही जेव्हापासून काम करतोय या सगळ्या हिंदुत्वाच्या बाबतीत, आम्हाला जाहीरपणे ह्या माणसाने प्रत्येक वेळेला पाठिंबा दिलेला आहे. लव्ह जिहादच्या बाबतीत या माणसा इतका सपोर्ट आम्हाला कुणीच केला नाही. आणि हे आम्ही जाहीरपणे सांगतो. आणि त्याचमुळे 2014 साली ज्या वेळेला त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं, तर ते त्यांचे आणि आमचे खूप म्हणजे घरगुती संबंध आहेत, म्हणजे पहिल्यापासूनच कौटुंबिक आहेच आहे. माझे सासरे जे होते ते तेव्हापासून त्यांचा खूप जास्त संबंध त्यांच्याशी आहे. आणि मग 2014ला योगायोगानं त्यावेळेला अख्ख्या सोशल मीडियावर ज्या वेळेला सगळं ते भाजपामय झालेलं होतं, त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादीची खिंड लढवत होतो. असा विषय झाला होता. वा, पण म्हणजे संग्राम भैया आहे तेव्हा पण हिंदुत्वनिष्ठच होते, हिंदुत्ववादीच होते. अगदीच. म्हणजे पक्ष राजकीय माणूस जो असतो त्याला काही गोष्टी पक्षाच्या काय म्हणतात ना ध्येय धोरणानुसार चालणं गरजेचं असतं. पण संग्राम भैया या गोष्टींना खरोखर अपवाद आहेत. नगर शहरात त्यांनी आम्हाला पहिल्यापासून या गोष्टीसाठी खूप सहकार्य केलं. आता हिंदुत्ववादी म्हणून ते खूप जास्त म्हणजे आता सध्या फेमस आहेत, त्यांचं सध्या सगळीकडे आहे वातावरण, पण ते पहिल्यापासून आहेत. हो, पण राष्ट्रवादीची तुम्ही वॉर रूम बघत होतात, सोशल मीडिया कॅम्पेनिंग सगळं चालवत होतात, आणि हे सगळं बघून तुम्हाला फडणवीस साहेबांकडून त्यांच्या ऑफिसमधून अप्रोच झाली, त्यांचे पीए म्हणा कार्यकर्ते म्हणा, की तुम्ही
भाजपचं सोशल मीडिया सेल चालवा म्हणून. सोशल मीडियाचा नगर जिल्ह्यासाठी ती विचारणा झाली होती. बरं. आणि शिवराज्याभिषेक दिन होता अच्छा. 6 जून आपला तारखेनुसार जो असतो तो. आणि ती बैठक त्यावेळेला मुंबईत होती बरं. 6 जूनला. सकाळी आम्ही शिवराज्याभिषेक दिन केला सकाळी. आमदार संग्राम जगताप तिथे आले होते कार्यक्रमाला. अक्षरशः त्यांना ही गोष्ट सांगून आम्ही मुंबईला गेलो होतो बरं. की आम्हाला असं असं बोलवणं आलंय या मीटिंगसाठी. आणि तिथं असा विषय होता की कार्यकर्ते पदाधिकारी सगळे भाजपचे होते, अख्ख्या महाराष्ट्रातनं आलेले. आणि तिथं आम्ही दोघंच जोशी जे होतो ना ते राष्ट्रवादीचे होतो. बरं. आणि त्यांची अशी इच्छा होती की आम्ही ते काम करावं भाजपाचं. पण अच्छा. त्यावेळेला आम्ही त्यांना नाही म्हणून आलो होतो. तुम्ही आता सांगितलं की वॉर रूम सांभाळलीत आणि राष्ट्रवादीचे वॉर रूम सांभाळून देखील तुम्हाला देवेंद्रजी फडणवीस यांच्या टीम मधून तुम्हाला आमंत्रण मिळालं की तुम्ही नगर जिल्ह्याचं सगळं सोशल मीडियाचं काम सांभाळा. हो. पत्रकारितेपासून सुरू झालेला हा सगळा प्रवास, त्याच्या आधी तुम्ही अनेक कार्यक्रमाचं अँकरिंग केलंय, सूत्रसंचालक म्हणून काम केलंय, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून अनेक ठिकाणी तुमचा आवाज अनेक बातम्यांमध्ये झळकलेला आहे. इथपासून या सगळ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. तुमचे सासरे यांना तुम्ही प्रेस नोट करून द्यायचात, हो. बातम्या करून द्यायचात हो. आणि ते खूप त्याचं कौतुक करायचे. इथपासून आता संकल्प हिंदू टाइम्सच्या संपादिका इथपर्यंत आता तुम्ही येऊन पोचलेला आहात. हो. तर मग काय सांगाल की संकल्प हिंदू टाइम्स हे काय आहे, ह्याच्या पाठीमागे तुमची भूमिका काय आहे आणि आता पुढे कशा रीतीने संकल्प हिंदू टाइम्सची वाटचाल होणार आहे? खरं तर पत्रकारिता क्षेत्रात मी खूप अनावधानाने आले होते, म्हणजे असं जाणीवपूर्वक नव्हतेच. कॉलेजला 11वी-12वीला असताना आमच्या सोबतचा जो मित्र होता, आमचा कॉमन फ्रेंड होता एक, त्याने सांगितलं की तुझं मराठी लिखाण वाचन खूप छान आहे आणि मराठी बोलणं पण फार छान आहे. तर त्यावेळेला तो एका स्थानिक जी वृत्तवाहिनी आहे त्याच्यासाठी काम करायचा. तर तो म्हणे तू फक्त तिथं एकदा ये आणि ते स्क्रिप्ट जे आहे ते वाचन करून दाखव म्हणे. आणि मला खात्री म्हणे तुला तिथे 100% निवडतील. म्हणजे ते व्हॉइस ओव्हर आपण जो बातम्यांना देतो त्यासाठी. मग त्यावेळेला माझा पत्रकारिता आणि त्या क्षेत्राशी दुरान्वयी सुद्धा संबंध नव्हता. मग तिथं गेल्यानंतर ते वाचन झालं, त्या लोकांना आवडलं, त्यांनी पहिल्याच ह्याच्यात ते म्हणे ठीक आहे तुम्ही उद्यापासून या. आणि असा तो प्रवास सुरू झाला. मग जसं जसं ते व्हॉइस ओव्हर करत गेले, मग तिथं बातम्या कशा वाचायच्या, मग नंतर पुढे कशा लिहायच्या, म्हणजे अगदी पत्रकारांच्या, म्हणजे आधी मी ते काम करायची, पण पत्रकार क्षेत्रात गेल्यानंतर तिथं त्यांच्या म्हणजे दृष्टीने कसं योग्य आहे काय ते शिकत गेले. मग त्यातली ती आवड वाढत गेली. आणि मग म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर 4 वर्षानं ऑफिशियल डिग्री मी घेतली. म्हणजे काम लग्न आधी सुरू केलं होतं. लग्नाच्या 3-4 वर्षानंतर 2017 साली मग मी पत्रकारितेची बीजेचं म्हणजे जर्नलिझम केलं. आणि तसा तो प्रवास सुरू झाला. मग 15 वर्ष मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलं. स्क्रिप्ट रायटिंग, डॉक्युमेंटरीचं स्क्रिप्ट रायटिंग वगैरे ते जे काय आहे रिलेटेड ते सगळी कामं करत होती. पण एक 6 महिन्यापूर्वी आपले काही कॉमन फ्रेंड्सच आहेत, त्यांच्या माध्यमातून संकल्प हिंदू टाइम्सचे अनिकेत कुलकर्णी म्हणून आहेत, सोलापूरला असतात, त्यांचा संपर्क झाला दिनेश जोशींचीच. आणि त्यावेळेला त्यांना संकल्प हिंदू टाइम्स हे नाव खूप आवडलं. ते म्हणे की हिंदू टाइम्स हे वृत्तवाहिन्या खूप आहेत, लोकल पण खूप आहेत, अनेक आहेत, पण हे जे नाव आहे ते आपल्यासाठी खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताच सध्याचं पत्रकारिताचं पाहिली तर ही फार एकाच विचारधारेकडे झुकलेली आहे. हिंदुत्ववाद्यांचे बरेचशे काही गोष्टी आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत ते जाहीरपणे मांडण्याची तसदी कुठलीच वृत्तवाहिनी सध्या घेत नाहीये. तर हा एक हेतू त्याच्या मागे होता की आपले लोक जे हिंदुत्ववादी काम करतात किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करणं, हिंदुत्वासाठी काहीतरी करणं असेल, त्याला जर कायदेशीर मार्गाने, खूप चांगल्या मार्गाने जर कुठं वाचा फोडायची असेल तर पेपर म्हणजे वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी याशिवाय चांगला पर्याय नाहीये. तर मग हे संकल्प हिंदू टाइम्सची ती जडणघडण जी आहे ती एक अवघ्या 6 महिन्यापूर्वी ते ठरलं आणि गेल्या महिन्यात त्याचं उद्घाटन आम्ही केलं. वाह! हो.
काय संकल्प हिंदू टाइम्स म्हणून काय आपला पुढे कशी वाटचाल असणार आहे किंवा काय काय आता करायचं सध्या आपण डोक्यामध्ये आहे? त्याची डिजिटलची एडिटरशिप घेतलेली आहे अहिल्यानगर जिल्हा अच्छा. असं आहे. ते पूर्ण केंद्रशासित ते म्हणजे भारत सरकार मान्य ते आहे संकल्प हिंदू टाइम्स. बर. त्याचं आपण वृत्तपत्रही सुरू करणार आहे. पण त्याचं 90 दिवसाची जी काय प्रोसिजर असते लीगल ती सगळी झाल्यानंतर मग आपण त्याचा वृत्तपत्र पण सुरू करणार आहोत. अच्छा. हा तर सध्या डिजिटल माध्यमातून आपण उपलब्ध आहोत. बातम्या सुरू आहेत. असा एकंदर प्रवास आहे. वा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या संकल्प हिंदू टाइम्स साठी. धन्यवाद. हो. आता कार्यक्रमाच्या अंतिम चरणाकडे येऊयात या पॉडकास्टच्या आपण. काय तुम्हाला सांगावंसं वाटेल आमच्या दर्शकांसाठी, या हिंदू युवकांसाठी, हिंदू समाजासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तरुण तरुणींना संदेश देण्याआधी मला त्यांच्या आई वडिलांना काही सांगायचंय की त्यांची मुलं जी आहेत ती फक्त त्यांची संपत्ती नसून ती राष्ट्राची संपत्ती आहे. भारत राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्यांना पुढं घडवताना त्यांच्या येणाऱ्या आपली जी पिढी आहे तर त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे. एक कणखर पिढी घडवण्याचं, आपल्याला हिंदू राष्ट्रासाठी जे प्रयत्न करायचे त्याच्यासाठीच हे फार जबाबदारीचं पाऊल म्हणजे आजचं पालकत्व त्यांना निभावावं लागणार आहे. तर आई वडिलांना फक्त एकच सांगणं आहे की धर्मसंस्कार देण्यात मात्र कुठेही कमी पडू नका. ह्याच्यात कमीपणा कुठलाच नाहीये. जे आपलं आहे ते आपल्या मुलांना देण्यात कमीपणा नाहीये. दुसऱ्यांचं उचलून ते लोकांना मुलांना देण्यापेक्षा जे आपलं आहे त्यांची नव्यानं आपल्या पुढच्या पिढीला पुन्हा एकदा चांगली ओळख करून द्या आणि त्यानुसार त्यांचं संगोपन करा. कारण मुलींना तर माझं फक्त एक, मी काउन्सिलिंग मध्ये सुद्धा हे वाक्य सतत मुलींच्या कानी म्हणजे घालत असते की आयुष्य आपल्याला फक्त एकच संधी देत असतं. त्याचं सोनं करायचं का माती करायचं हे फक्त आपल्या हातात आहे आणि हेच प्रत्येकाला लागू पडतं. आपलं आयुष्य आपल्याला एकदा मिळालंय ते खूप चांगल्या अर्थाने जगता यावं, चांगल्या गोष्टींसाठी ते कामी यावं यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. 1-2 श्लोक आहेत ते मला इथं जाणीवपूर्वक सांगावेसे वाटतात. कधी रावणाच्या कधी कौरवांच्या रूपाने आविष्कार होई तमाचा, तदा रामकृष्ण रूपे अवतरावे, तमाला गिळोनी जगा उजळावे. कधी कधी रूपाने आविष्कार होई तमाचा, तदा संभाजी शिवाजी रूपे अवतरावे, तमाला गिळोनी जगा उजळावे. खूप छान संदेश तुम्ही या श्लोकांद्वारे तमाम सगळ्या दर्शकांना आणि युवा पिढीला दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुमचे मनपूर्वक धन्यवाद निलेशजी की तुम्ही आज इथं बोलवलत आणि जे काही आमचं कार्य थोडंफार चालतं हिंदुत्वासाठी त्याला इतक्या छान पद्धतीनं सगळ्यांसमोर रिप्रेझेंट करण्याची संधी दिली, आपला विषय मांडण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल तुमचेही मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या या सगळ्या कार्यासाठी तुम्हालाही खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद स्नेहाजी. अष्टभुजा देवी ही संकल्पना आपण ऐकली आहे आणि ती सत्यही आहे. आत्ताच्या घडीला देखील अशाच अष्टभुजा देवी हिंदू धर्म रक्षणासाठी आपापल्या ठिकाणी राहून 8ही हातांमध्ये शस्त्र धारण करून हिंदू धर्माचं रक्षण करत आहेत. एक प्रकारे पत्रकारिता, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, सोशल मीडियावर लिखाण याच्या जोडीला फील्ड वर्क, प्रत्यक्ष लव्ह याद्वारे अडकलेल्या मुलींचं समुपदेशन करून वशीकरणापासून त्यांची सुटका करणं आणि त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पाठवणं, याच्या जोडीला हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष एक मीडिया चॅनल सुरू करणं आणि त्या मीडिया चॅनलच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदुत्वाचं जागरण करणं, हे प्रत्यक्ष अष्टभुजा देवी सारखंच रूप स्नेहाजींनी धारण केलंय आणि मला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो. अशा स्नेहाजी या आपल्या सॅफ्रॉन फेमिनाईन या सेगमेंट मधील या एपिसोड मध्ये सहभागी झाल्या. सॅफ्रॉन फेमिनाईनचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश विसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय.